नमस्कार. पूर्वी कट्ट्यावर आपलं सर्वांचं मनापासून स्वागत. आपल्यातलीच काही व्यक्ती अचानक एक वेगळीच वाट निवडताना दिसतात. पुढे पुढे जाण्यासाठी त्यांना कोणती प्रेरणा साथ देत असते, कोणती उर्मी त्यांना मार्गस्थ ठेवत असते. अशाच काही वेगळ्या वाटा निवडणाऱ्या व्यक्ती, विशेषतः युवा, यांना उर्वी कट्ट्यावर आमंत्रण दिलं जातं. आज या उर्वी कट्ट्यावरचं तिसरं सत्र आहे. आपल्यासोबत आहेत पल्लवी कौस्तुभ आमटे. BComची पदवी घेतल्यानंतर पल्लवीने MA सोशॉलॉजी केलं आणि आता तिचा PhD करण्याचाही मानस आहे. तिचा आजचा विषय आहे MHM, मेन्स्ट्रुअल हायजीन मॅनेजमेंट, महिलांचे मासिक आरोग्य व्यवस्थापन किंवा स्वास्थ्य व्यवस्थापन. या विषयावर अज्ञानामुळे, संकोचामुळे जवळजवळ बोललंच जात नाही किंवा त्यात बोलण्यासारखं काय आहे म्हणून तो विषय सोडून दिला जातो. परंतु या मुख्य विषयाकडे वळण्या अगोदर आपण असं जाणून घेऊया की पल्लवी आमटे यांचा आमटे कुटुंबात किंवा या आनंदवन परिवारात प्रवेश कसा झाला. ओव्हर टू पल्लवी. एक तर पहिले थँक्यू म्हणायला आवडेल मला. उर्वी हा उपक्रम जो आहे त्यासाठी अमृता आणि तिच्या सगळ्या टीमला इथे गप्पा मारायला संधी मिळाली आहे, तर थँक्यू सो मच. आणि तुम्ही जो प्रश्न विचारला त्याच्यावर थोडक्यात सांगते की मी मूळची नाशिकची आहे. नाशिकला असताना मी इथे आनंदवनचा एक जो प्रकल्प आहे सोमनाथ, तर त्या प्रकल्पाबद्दल मध्ये होणाऱ्या श्रमसंस्कार छावणी जे युवा शिबिर असतं त्याच्याबद्दल मी ऐकलं होतं. आणि करायचा प्रश्न होता आणि तेव्हा नेमकं ह्या छावणीबद्दल कळलं, म्हणून मग मी आले मे महिन्यात. आणि मग ते छावणीचं वातावरण तुमच्यापैकी कोणी जर अनुभवलं असेल तर ते वातावरणच असं असतं की ते भारावून टाकतं तुम्हाला. आणि काही असं प्लॅन की मला काय करायचं आहे किंवा पुढे जाऊन काय करायला आवडेल किंवा असं मी चाचपडत होते, म्हणजे शोधतच होते. आणि नेमकं त्या क्षणी छावणी आयुष्यात येणं हे मला वाटतं एक खूप चांगली गोष्ट घडली. आणि मग ते छावणीचे जे 8-10 दिवस असतात ते अक्षरशः तुम्हाला पूर्ण म्हणजे ढवळून टाकतात की तुम्ही काय विचार करत असता. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे विचार करण्यासाठी खूप एक तर चालना मिळते आणि एक चांगली वाट मला तरी सापडली तिथनं की छावणी जशी अशी पूर्ण होत गेली तसं तसं लक्षात आलं की अरे आपल्याला इथे काम करायला आवडेल. किंवा नंतर आम्ही आनंदवन बघितलं तर त्याही वेळी वाटलं की अरे आपण इथे काम करायला मिळालं तर खूप मजा येईल, काहीतरी हे वेगळं आहे. म्हणजे 9 ते 5 जॉब करण्यामध्ये मला कधीच इंटरेस्ट नव्हता किंवा तशी इच्छा कधीच झाली नव्हती की आपण असं काहीतरी करूयात. पण म्हणजे काय करूयात हे नाही तर काय, तर ते मला तिथे सापडलं. आणि मग त्या दृष्टीने प्रयत्न करायला सुरुवात केली की छोटी मोठी कामं संस्थेतल्या काही म्हणजे गोकुळ प्रकल्प आहे तर तिथल्यासाठी काही छोटे प्रयत्न करायला सुरुवात केली. कारण मी पण कॉलेजलाच होते तर काही फार अशी झेप नसते कॉलेजमध्ये आपली की जे काही मित्र मंडळ असतं त्यांना मदतीला घेऊन काय छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज करायला सुरुवात केली. आणि मग त्यातनं खरं आनंदवनाशी संबंध आला. आणि मग हळूहळू एक एक मग त्याच्या पुढच्या वर्षी मी परत एकदा कॅम्पला जायचं ठरवलं छावणीला. आणि मग मी जायच्या आधी मी एक आर्टिकल लिहिलं. तेव्हा एक तरुण पुरवणी होती, गावकरी आणि लोकमतची पण युवा पुरवणी होती. तर त्याच्यामध्ये ते लेख तर लेखामुळे खूप मुलं नंतरच्या कॅम्पमध्ये आली आणि मग त्यावरून ते सुरुवात झाली सगळी की. आणि मग नंतर ऍक्च्युली आमटे परिवाराशी संबंध त्या छावणीमुळे आला. आणि मग नंतर आणि माझा नवरा आहे, आम्ही नंतर भेटलो आणि मग आमचंही वेव्हलेंथ जुळली आणि मग ठरलं की लग्न करायचं. आणि मग पूर्ण वेळच ह्या परिवाराचा. आणि कारण आमटे परिवार म्हणजे काही ही 4 लोक नाहीयेत, हे 3
लोकांचा परिवार आहे हे लक्षात आलं होतं. हे सगळं कॅम्पचा एक भाग असल्यामुळे त्या गोष्टी माहिती होत्या, की म्हणजे परिवार म्हणजे काय आहे, म्हणजे आमटे परिवार किती मोठा आहे हे नंतर नंतर हळूहळू उलगडत गेलं त्या सगळ्या प्रोसेसमधनं आणि मग त्याचा भाग बनले. हा, मी तेच म्हणणार होतो की खरं म्हणजे आमटे कुटुंब आणि आनंदवन परिवार ह्यांना परिघच नाही, देर इज नो सर्कम्फरन्स. म्हणजे हा ते खरं. इतकं इतकं मोठं 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 आहे की देर इज अ सेंटर बट नो सर्कम्फरन्स असं म्हणतात, तसं आहे ते. हा तर त्यामुळे मग ह्याच्यातनं तुला आता जे तू काम करतेस त्रिशूचं, ह्याची वाट कशी सापडली, ह्याच्याबद्दल तू सांग. हा म्हणजे आनंदवनाचं तर म्हणजे लग्नानंतर जसं पूर्ण वेळ आनंदवनात राहायला येणं, मला तेव्हा माझं शिक्षण चालू होतं, त्यामुळे पूर्ण वेळ मी लगेच लग्नानंतर आनंदवनात नाही आले. थोडं थोडं टप्प्याटप्प्याने आले आणि मग नंतर जेव्हा 2007 पासन मग पूर्ण वेळ म्हणजे 2005 मध्ये लग्न झालं आमचं, 2007 पासन पूर्ण वेळ मग मी आनंदवनचा कामाला ऍक्च्युली सुरुवात केली आणि मग ती करत असताना म्हणजे जसं मी म्हंटल तसं की माझ्यासाठी आनंदवनचे जे वेगवेगळे आता 40 वेगवेगळे उद्योग आहेत, तर ते सगळेच उद्योग आता जसं हँडलूम आहे, पॉवरलूम आहे किंवा शेती आहे, हे सगळं माझ्या आयुष्यात आधी कधीच नव्हतं. त्यामुळे ते सगळं शिकण्यापासून खरी सुरुवात झाली. कारण एक खूप माझ्या सासऱ्यांनी मला एक खूप चांगलं वाक्य तेव्हा सांगितलं होतं की कार्यकर्ती बनून वरती आहे. म्हणजे माझी सून बनून तर कायमच आमटे नाव तुमच्या नावापुढे लागलं की तुम्हाला तो आदर आणि हे ते आपोआपच मिळतं, म्हणजे तुम्ही काही करायची गरजच नाही, हे मी अनुभवलं होतं. त्यामुळे जेव्हा मूळ काम दिसायला लागलं तेव्हा हे लक्षात आलं की अरे आपल्याला आपसुकच अधिकार काही मिळून गेले की कुठलं काम न करता. हो, हो, पण हो. त्याचा कुठेतरी त्रास होतो की तुम्हाला कामाला तर तुम्ही सुरुवात नाही केली, पण तुम्हाला अचानक मान सन्मान मिळायला लागतात आणि लोक खूप आदराने तुमच्याकडे बघायला लागतात. मग त्यामधनं हे झालं की अरे नाही, हे काहीतरी चुकतंय. मग असं ठरवलं की नाही, आपल्याला थोडंसं ह्या कामाच्या मुळात शिरलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एकदम निर्णय कसे काय देऊ शकता ज्या गोष्टीतलं तुम्हाला काहीच समजत नाही. आता मी म्हटलं तर शेती डायरेक्ट माझ्या ताटातच मी पाहिली होती तोपर्यंत. कधी शेतीत कोणत्या म्हणजे कशी पिकं कशी येतात वगैरे, शहरात वाढले तर काही कल्पना नव्हती. मग मी त्याच्यातले निर्णय कसे काय द्यायचे किंवा लोकांना जर काही शंका असेल त्या व्यवसायाबद्दलची तर ती कशी काय सोडवायची, म्हणून मग मी त्याचा भाग बनायचं ठरवलं. आणि माझ्या सासऱ्यांनी जर सांगितलं होतं की कार्यकर्ती बनले त्यामुळे शेवटच्या माणसापर्यंत जाऊन गोष्टी समजून घेता आल्या. मग तो एक आनंदवन समजून घेण्याची ही खूप मोठी प्रोसेस होती की जी मला खूप वेळ लागला, म्हणजे दिला मी तेवढा वेळ त्या गोष्टीसाठी, कारण तो गरजेचा होता. आणि मग हळूहळू या लोकांमधलं एक बनून कामं जशी जशी करत गेले तसं तसं आनंदवनचा खरा आवाका लक्षात यायला लागला. आणि तेव्हा नशिबाने आजी आणि म्हणजे साधना ते आणि बाबा आमटे होते, त्यामुळे पहिली 3 वर्ष मला आणि नंतर पण आजींना आणि यांना बघता आलं की त्यांची पद्धत काय आहे, कुठलाही विषय हाताळायची काय पद्धत आहे. किंवा बऱ्याचदा मी सासऱ्यांसोबत माझ्या फिरायचे, खूप आमच्या सगळ्या प्रकल्पांवर फिरायचे. मग तेव्हा सुद्धा लक्षात यायला लागलं की अरे ज्या गोष्टी त्यांना दिसतात त्या मला नाही दिसत. म्हणजे एखादा प्रॉब्लेम त्यांना जसा दिसतो तसा मला नाही दिसत आहे. म्हणजे मला ती गोष्ट खूप खायची की मला का नाही कळत, किंवा एखाद्या माणसाला काहीतरी हवंय हे त्यांना जितकं पटकन कळतं तसं मला का नाही कळत. मग लक्षात आलं की माझा तो फोकस तेव्हा नव्हता आणि मला ते शिकायला पाहिजे. मला हे वाक्य म्हणायला खूप म्हणजे आपल्याला अशी फार छान वाटतात, फ्लावरी हे वाटतं की वेदनेशी नातं जोडलं पाहिजे वगैरे, पण ते ऍक्च्युअल जोडायचं म्हणजे काय करायचं हे काही कुणी शिकवत नाही तुम्हाला. ते तुम्हाला बघायला लागतं, ते आतून कुठून तरी यायला पाहिजे. आणि ते मला मिसिंग वाटायचं की मला नाही कळत आहे. किंवा मग ती जी प्रोसेस होती ना, ती मला वाटतं माझ्या सासऱ्यांसोबत फिरून आणि बघून त्यांना ऑब्झर्व करून करून ते हळूहळू लक्षात यायला लागलं. आणि मग ती म्हणतो ना आपण, म्हणजे तुम्ही जे विचारलं की ती कामाची नस सापडली की नक्की आपल्याला काय करायचं. आणि मग पहिली बरीचशी वर्ष ही आनंदवनच्याच डे टू डे कामामध्येच गेली की ज्यांनी मला ऍक्च्युली सगळं समजून घ्यायला आणि याला मदत झाली. आणि मग नंतर स्त्रीशू हा जो प्रकल्प आहे तो हे त्यातनं नंतर झालेलं एक हे आहे.
म्हणजे जसं 2008 साली आनंदवनमध्ये अंशू गुप्ता आले होते. गुप्ता नावाची संस्था आहे दिल्लीमध्ये आणि त्याचे हे फाउंडर आहेत अंशू आणि मीनाक्षी गुप्ता. तर ते दोघं आनंदवनमध्ये आले होते 2008 मध्ये. तर त्यांच्याशी बोलताना असंच गप्पा मारत होतो आणि त्यांच्या कामाबद्दल समजून घेत होतो. तर तेव्हा त्यांच्या बोलण्यामधनं एक विषय ज्या विषयावर ते स्वतः काम करतात, त्यांची संस्था जवळपास 21 राज्यांमध्ये काम करते आहे, की महिलांचं जे मासिक स्वास्थ्य आहे, की मासिक पाळी हा जो विषय आहे, तर त्या विषयावर महिलांना एवढ्या अडचणी येतात याच्याबद्दल मी कधी विचारच केला नव्हता. मला माहितीच नव्हतं. कारण तसंच असतं ना, की ज्या गोष्टी आपण फेस केलेल्याच नसतात त्या असतात हेच बऱ्याचदा आपल्याला माहित नसतं. तर तसंच झालं, की त्यांचं बोलणं सगळे आणि त्यांचे अनुभव जेव्हा ऐकले, की हे 4 दिवस बायकांसाठी किती त्रासदायक असू शकतात, ह्याचं सगळं चित्र त्यांच्या बोलण्यातनं उभं राहिलं डोळ्यांसमोर. आणि मग कुठेतरी तो त्रास व्हायला लागला आणि कारण मला कधी कशाचा त्रास झाला नव्हता. त्यामुळे मला असंच वाटायचं, की सगळ्यांसाठी असंच असतं. मग जेव्हा ते सगळं ऐकलं, तेव्हा एकदम काटा आला अंगावर, की अरे बापरे! हे काहीतरी वेगळं आहे. आणि मग तोपर्यंत एक अजून गोष्ट अशी लक्षात आली, की अंशू भैया ज्याबद्दल बोलत होते, त्या सगळ्या महिला नॉर्मल होत्या. नॉर्मल म्हणजे की वेगवेगळ्या स्तरातल्या असतील समाजातल्या, पण त्या हात-पाय आणि म्हणजे बौद्धिकरित्या नॉर्मल होत्या. पण आनंदवनामधलं चा जर विचार केला, तर आनंदवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं दिव्यांग असलेल्या महिला आहेत. आणि मग अशा महिलांना तर काय प्रॉब्लेम्स येत असतील मग या 4 दिवसात, ह्याचा विचार तेव्हा पहिल्यांदा डोक्यात आला, की अरे जर नॉर्मल असताना एवढे प्रॉब्लेम येतात, तर ह्या महिलांना तर किती जास्त प्रॉब्लेम येत असतील. आपण हा कधी विचार नाही केला, तर आपण बोलून बघूया त्यांच्याशी. असं म्हणून मग आम्ही ते माझ्याबरोबर जे माझे सहकारी होती सारिका आणि अजून त्यावेळी बऱ्याच आम्ही नवीन जस्ट जॉईन झालेल्या अशा सगळ्या जणी होतो. तर आम्ही ते जरा विचारायला मग बायकांशी बोलायला सुरुवात केली. बरं ह्या ज्या बायका होत्या ज्यांच्याशी आम्ही बोलत होतो, त्या आमच्या रोजच्या संपर्कातल्या महिला होत्या. म्हणजे असं नव्हतं की त्यांना आम्ही खूप म्हणजे नव्याने ओळख झाली आहे, त्यामुळे कदाचित नव्याने बोलताना आपल्याला एक असा संकोच असतो. पण ह्या तर आमच्या रोजच्या ओळखीतल्या आमच्या मैत्रिणीच होत्या सगळ्या आनंदवनात राहणाऱ्या. तर मग आम्ही म्हटलं की मग आपल्याला तर ह्या तर आपल्याशी एकदम इझिली बोलतील, काहीच अडचण येणार नाही. आणि मग आम्ही धडाधड प्रश्न विचारायला सुरुवात केली. आणि आमच्या तेव्हा हे लक्षातच आलं नाही, की अरे आपण हा विषय बोलायला त्यांच्याशी जातोय, पण ह्यातलं आपल्याला किती कळतं मुळात. म्हणजे कुणीतरी सांगतं आणि त्यावर त्यांचं ऐकून आपण डायरेक्ट सुरुवात केली बोलायला किंवा आपल्याला वाटायला लागलं, की नाही ह्या विषयाचं महत्व फार आहे, तर आपण पटापटा याच्यावर आता कामं केली पाहिजेत. आणि आपण लगेच सोल्युशन द्यायच्या मोडमध्येच जातो. म्हणजे फार आपल्याला असं वाटतं, की आपल्याकडे सगळ्याच प्रॉब्लेम कळला, की आपल्याकडे सगळ्याचं सोल्युशन असतं. असं तेव्हा थाटात आम्ही ती कामं सुरू केली. आणि मग बोलायला लागलो, या बायकांच्या मीटिंग घ्यायला लागलो, त्यांच्याशी बोलायला लागलो. मग बोलता बोलता लक्षात आलं, की अरे ह्या बोलतच नाहीयेत, आपणच बोलतोय. ह्यांनी बोलायला पाहिजे ना, कारण आपल्याला त्यांच्या समस्या ऐकायच्या आहेत. पण मग नंतर तेव्हा आमचे ते सगळे भ्रम तुटून पडले, की असं नसतं. हा विषयच असा आहे, की याच्यावर एकतर पटकन कोणीही कोणाशी बोलत नाही आणि बोललं तरी हातचं राखून खूप बोललं जातं, की नाही म्हणजे फार गोष्टी अशा आहेत, की ज्या शेअर केल्या जात नाही. मग आम्ही खूप प्रयत्न केले, पण आम्हाला कळायचंच नाही, की ह्या बायका मग आम्ही महिला डॉक्टर्सना बोलवलं, त्यांच्या समोर हा विषय मांडायला सांगितला, तरी पण बायका बोलायला तयार नाही. मग लक्षात आलं नाही काहीतरी गडबड होती आपली, काहीतरी म्हणजे बायका येऊन बसायच्या, सगळ्या जणी येऊन बसायच्या, अंध, मूकबधीर आहेत, अस्थिव्यंग ज्या मुली आहेत तिथल्या सगळ्या महिला मुली येऊन बसायच्या, पण एक शब्द कोणी बोलायचं नाही. मग आम्ही ठरवलं की नाही आपला काहीतरी अप्रोच चुकतोय. मग आमच्या एक असंच बोलता बोलता एक आयडिया आली डोक्यात, की अरे आपण आपले नसलेले प्रॉब्लेम जर शेअर केले तर कदाचित कुठेतरी ते अंतर कमी व्हायला मदत होईल. मग आम्ही ठरवलं की आपण असंच रस्त्यात कोणतीही आम्हाला एखादी मुलगी किंवा बाई भेटली की आम्ही तिच्याशी असंच ओघाओघात असा विषय काढायचो आणि मग सांगायचो, मग मलाही फार त्रास होतो, मला फार पोट दुखतं किंवा माझी फार कंबर दुखते, मला फार ब्लिडिंग होतं. जेव्हा आम्ही हे असं बोलायला लागलो, तेव्हा हळूहळू आमच्या लक्षात आलं, की अरे आता बायका आपल्याशी बोलतायत.
कारण त्यांना तोच प्रश्न होता ना, की त्यांना असं वाटायचं की आपल्यालाच फक्त त्रास होतो, सगळ्यांना होतो असं नाहीये. त्यामुळे असं कसं बोलायचं? पण मग जेव्हा आम्ही उघडपणे बोलायला सुरुवात केली, तेव्हा त्या पटापट आमच्याशी बोलायला लागल्या. आणि मग अशी कंडिशन होती की रस्त्यात कुठेही मी, सारिका किंवा आमच्या अजून ज्या मैत्रिणी आहेत त्या भेटल्या की मुली सांगायला लागल्या की नाही आम्हाला असं होतंय, मग तसं होतंय, आम्ही काय करू? मग आमच्या लक्षात आलं की आता आता ह्या बोलतील आपल्याशी, तो कॉन्फिडन्स आला. आणि मग त्यामधनं खरंच त्रिशू ही ऍक्टिव्हिटी सुरू झाली. मग आम्ही ठरवलं की आता आपण एक फॉर्मल ह्याच कामासाठी म्हणून डेडिकेटेड असा एक प्रोजेक्ट आपण सुरू करूया, ज्याच्यामधनं म्हणजे ते बायकांना आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म वाटेल आणि त्या तिथे येऊन निसंकोचपणे बोलू शकतील आणि त्यांना कुठेतरी एक अशी सेफ स्पेस आपण उभी करूया, जिथे त्यांना हे खात्री असेल आणि विश्वास असेल की इथे जर आपण काही शेअर केलं तर ते कुठे दुसरीकडे बोललं जाणार नाही, पण आपल्याला सोल्युशन काहीतरी मिळेल. मग आम्ही काय केलं की आता जसं म्हटलं, आमचंही हे लर्निंग होतं सगळं, एक एक गोष्टी आम्ही शिकतच होतो ह्या सगळ्यातनं. तर असं लक्षात आलं की अरे आपल्याला म्हणजे ह्या सगळ्यांना एकत्र बसवून चालणार नाही. आपल्याला ह्या प्रत्येकीशी, कारण जसं नॉर्मल गावांमध्ये आम्ही काम करतो, तर गावांमध्ये सगळ्या बायका एकत्र येतात आणि आपण बोलायला सुरुवात करतो. पण इथे तसं नाही होणार. इथे तुम्हाला समोर कधी अंध मुलगी असते, कधी मूकबधीर मुलगी असते. तर तुम्हाला मूकबधीर मुलीशी अंध मुलीसारखं नाही बोलता येणार. तिच्याशी बोलायला तुम्हाला तिची भाषा वापरली पाहिजे. आणि मग तिचे प्रॉब्लेम पण वेगळे आहेत. आणि त्यांच्याशी बोलताना आम्हाला लक्षात आलं की सेट ऑफ प्रॉब्लेम्सच यांचे डिसेबिलिटी वाईज बदलतात. म्हणजे अंध मुलींना जे प्रॉब्लेम्स येतात ते मूकबधीर मुलींना नाही येत, कारण त्यांच्या डिसेबिलिटीवर त्यांचे प्रॉब्लेम्स डिपेंड आहेत. किंवा जे म्हणजे जसं अंध मुली, मग आम्ही त्यांना ग्रुपमध्ये बसवायला सुरुवात केली आणि फक्त अंध मुली, मग फक्त मूकबधीर मुली, मग फक्त अस्थिअंग मुली, असे आम्ही ग्रुप्समध्ये त्यांना बोलवायला सुरुवात केल्यावर ते जास्ती कम्फर्टेबल झाल्या आणि आम्हाला पण जास्ती चांगली माहिती त्यांनी दिली. आणि त्या कारण त्या त्यांच्या त्यांच्या कम्युनिटीमध्ये जास्ती सिक्युअर आणि व्यवस्थित म्हणजे कम्फर्टेबल असतात. मग तशी सुरुवात केली आणि मग हळूहळू त्यांनी आपले आपले प्रॉब्लेम शेअर करायला सुरुवात केली. मग आम्हाला पण थोडं शिक्षणाची गरज होती या विषयातल्या. मग आम्ही त्या पद्धतीचे लोक, तज्ञ लोक शोधली, त्यांच्याकडनं पहिले आम्ही स्वतः सगळ्या गोष्टी शिकून घेतल्या आणि मग हळूहळू आम्ही त्याच्यावर त्याच लोकांच्या मदतीने सोल्युशन काढायला सुरुवात केली. आणि मग असं आम्हाला दिसायला लागलं की अरे हो, जरा इथे बायका चांगलं रिस्पॉन्स देतात आता आणि त्यांच्या अडचणी काय आहेत हे त्यांनी सांगितलं आणि त्यावर आपण सोल्युशन दिल्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय थोडा आपल्यावरचा, हे आमच्या लक्षात यायला लागलं की असं नाही होत ना की तुम्हाला हवं ते सोल्युशन तुम्ही द्याल, तो प्रॉब्लेम त्यांचा नसतोच. असं बऱ्याचदा काम करताना होऊ शकतं, पण फॉर्च्युनेटली आम्हाला उलटा अप्रोच आम्ही घेतल्यामुळे की त्यांचे प्रॉब्लेम्स आधी ऐकून घेतले आणि मग त्यांनी सोल्युशन त्यांना विचारून विचारून आम्ही तसं तसं काढत गेलो. की जसं आता त्यातनंच क्लॉथ पॅड हा ऑप्शन आमच्या समोर आला आणि मग एक 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 हळूहळू गोष्टी डेव्हलप करत गेलो. बरीचशी माध्यमं डेव्हलप केली की जसं मूकबधीर मुलींसाठी वेगवेगळं, म्हणजे त्यांना ही माहिती कशी सांगायची किंवा बेसिक माहिती जी आपण म्हणजे मासिक पाळी का येते किंवा त्याचं त्रास जे होतात ते काय होतात किंवा त्यामध्ये ह्या 4 दिवसात नॉर्मल काय आहे, नॉर्मल काय नाहीये हे ओळखायला शिकवणं, ह्याचा अप्रोच अंध मुलींसाठी वेगळा आहे आणि मूकबधिरांसाठी वेगळा आहे. त्यामुळे दोन्हीही गोष्टींवर एका वेळी आम्ही काम करायला सुरुवात केली की मूकबधिरांसाठी तशी तशी माध्यमं डेव्हलप करायला सुरुवात केली, तशी तशी चित्र आणि अशा माध्यमातून काम सुरू केलं. आणि मग पहिले आम्ही एक त्याचा पूर्ण अभ्यासच, म्हणजे एक पूर्ण रिसर्च सारखंच तेव्हा आम्ही केलं आणि एक त्यातनं खूप छान जवळपास 300 मुलींचा बायकांचा एक डेटा आमच्याकडे तयार झाला की जो आम्हाला या सगळ्या कामामध्ये खूप उपयोगी पडतो अजूनही. मी जरा इंटरप्ट करतो मध्येच. हा, मी असं पण ऐकलंय की तू आणि सारिका आणि तुमच्या काही बाकीच्या कार्यकर्त्यांनी हे आधी स्वतः हा. स्वतः पण त्याच्यावर प्रयोग करून बघितले. हो. म्हणजे आम्ही जे ऐकतो लोकांमध्ये असं एक सुभाषित म्हणा, काही म्हणा, की आधी केले मग सांगितले. तर तुम्ही स्वतः ते एक्सपिरियन्स केलं की खरंच काय अडचणी येऊ शकतात. तर त्याबद्दल थोडं हो. सांगू शकशील का?
हे काम करताना ना हे खूप आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला, की आम्ही पण मुली असल्यामुळे आम्ही ते डायरेक्ट म्हणजे कुठल्याही प्रॉडक्टवर काम करायचं असेल तर आमचा तो एक अगदी ठाम हे होता, की एक गोष्ट ठामपणे ठरवली होती, की कुठलंही आपण जेव्हा सोल्युशन म्हणा किंवा प्रॉडक्ट म्हणून जेव्हा काही काम करू, तेव्हा ते प्रॉडक्ट पहिले आपण आपलं वापरलेलं असलं पाहिजे. तरच दुसऱ्याला तुम्ही ते हे करायचं. नाहीतर बऱ्याचदा ह्या विषयात काम करताना आमच्या एक गोष्ट खूप लक्षात आली, की समोरची व्यक्ती घेणारी आहे म्हणून तिला वाटेल ते तुम्ही लो कॉस्ट, लो क्वालिटी काही पण तुम्ही देऊन टाका. तर असं नाही होता कामा, कारण जगभराचा जर आपण विचार केला, की जगातली कुठलीही बाई असू दे, कुठलीही म्हणजे ती कितीही श्रीमंत आणि कितीही गरीब कोणीही असू दे, तिला सगळ्यात मोठं भय या 4 दिवसातलं जर कुठलं असेल तर ते डाग पडण्याचं असतं. आणि हे जे भय आहे ना, हे म्हणजे हे तुम्ही असं सहजासहजी काढून नाही घेऊ शकत तिच्या मनातलं. ते खूप डीप रूटेड असतं. आणि हे भय घालवणारं प्रॉडक्ट प्रत्येकीला पाहिजे असतं. मग जसं मला पाहिजे तसंच प्रत्येकीला पाहिजे. त्यामुळे पण ह्या प्रॉडक्ट्समुळे होणाऱ्या अडचणी पण खूप असतात. रॅशेस येतील किंवा हेवी ब्लिडिंगमुळे डाग पडणं असेल. मग त्यामुळे काय होतं, की खूप ना आपण चुकीच्या पद्धतीने हा विषय हाताळतो, की हे आम्ही खूप कॅम्पेन अशी बघितली आहेत बाहेर, की जे लोकं डायरेक्ट डाग पडण्याचा हे तुमच्या डिग्निटीशी जोडतात. की जे पटत नाही आम्हाला, खूप खटकतात या गोष्टी, की तुमच्या म्हणजे एखाद्या महिलेच्या डिग्निटीचा ह्या डाग पडण्याशी काय संबंध आहे? म्हणजे जेव्हा रक्त आपण म्हणतो की इथून कुठे मला काही लागलं तर इथून जे रक्त बाहेर येतं तेच रक्त असतं ना शरीरात, की जे फक्त कुठल्या तरी दुसऱ्या मार्गातनं बाहेर येतं म्हणून त्याला आपण एकदम असं म्हणतो की अरे हे घाण आहे किंवा हे अशुद्ध आहे. तर आम्हाला मुळात आमच्या डोक्यात तोच मुद्दा होता कुठल्याही प्रॉडक्टवर काम करताना, की आपल्याला इथे जास्ती काम करायचंय. आणि इथे काम केलं तर ते आपोआपच, आणि मग ते पहिले स्वतःच्या मनामध्ये जास्ती चांगल्या पद्धतीने जर झालं तरच आपण इतरांना ते सांगू शकू. त्यामुळे कुठेतरी आम्ही आमच्या स्वतःच्या सगळ्याच सवयींवर काम केलं. म्हणजे प्रॉडक्ट म्हणून तर आहेच, की जे काही प्रॉडक्ट आम्ही बनवायचो ते पहिले मी आणि सारिका वापरून पाहायचो. आणि आमच्या टीम मधल्या सगळ्या मुलींना वापरायला द्यायचो, की नाही पहिले आपण बघूयात. मग त्याच्यात जे काही प्रॉब्लेम आम्हाला वाटतील मग ते दुरुस्त करायचे, मग अजून चांगलं प्रॉडक्ट बनायचं. असं करत करत आम्ही ते इव्हॉल्व करत नेलं. म्हणजे हा. आज सुद्धा असं असतं, की काही नवीन असेल तर पहिले आम्ही बघणार वापरून. कप असू दे, काही असू दे. आणि या मग म्हणजे संदर्भातच तुम्ही या संदर्भातच मला एक विचारायचं आहे, की तुझ्या लेखामध्ये वाचलं होतं असं, हां. लेखामध्ये असं वाचलं होतं मी, की तू आता बोलताना सांगितलंस, की अंध मुलींचे आणि मतिमंदांचे फार वेगळे प्रॉब्लेम आहेत. तर त्या हं, संदर्भातला एखादा इन्सिडेंट सांगू शकशील? कारण हे जे सगळे ऐकणारे लोक आहेत आज, त्यातली ग्रॅव्हिटी हं, हं. मी पण तो लेख वाचल्यावर जास्त कळली, की ते अंध मुलीने टॉयलेटला जाणं आणि नंतर मग तो जो अनुभव हं, आहे, ते ते जरा सांगशील का थोडक्यात? हं, हं. अंध मुलींचा एक अनुभव अतिशय आम्हाला काटा आणणारा होता, आणि इथे ज्या कोणी ऐकणाऱ्या महिला आहेत त्या त्याच्याशी रिलेट करू शकतात डायरेक्टली, की एका अंध मुलीने, आता जसं आनंदवनमध्ये हॉस्टेलमध्ये मुली राहतात सगळ्या, ते थेट म्हणजे 18-19 वर्षाच्या झाल्यावरच त्या बाहेर पडतात. त्यामुळे त्यांचा पहिला पिरियड आनंदवनामध्ये येतो. आणि त्यासाठी इथले जे वॉर्डन आणि हे आहेत, तर त्या कारण म्हणजे त्या रिस्पॉन्सिबल असतात त्यांचे पिरियड मॅनेज करण्याला. तर एक अनुभव असा अंध मुलीने एका आम्हाला आणि तिचे पहिल्यांदा पाळी आली, तर तेव्हा तिच्या बरोबरच्या ज्या रूममेट होत्या, त्यातल्या त्यात मोठी मुलगी होती. तिने तिला पॅड दाखवलं, की हे असं-असं पॅड असतं आणि ते अ, असं लावलं, की झालं म्हणजे असे 4 दिवस पुढचे ते पॅड लावायचं. तर त्या मुलीने सांगताना हे नाही सांगितलं, की त्याची चिकट बाजू कुठची आणि नॉर्मल बाजू कुठची. तिने तिला फक्त सांगितलं, की असं-असं घ्यायचं आणि लावून टाकायचं. तर ती जी मुलगी होती, जिची पाळी सुरू झाली होती, तिने ते पॅड उलटं लावलं. त्यामुळे ती स्टिकी बाजू तिने वरती लावली. आणि मग त्यानंतर तिला जो काही त्रास झाला असेल, हे मी सांगण्यापेक्षा तुम्ही सगळे इमॅजिन करू शकता, की ते किती भयंकर होतं. आणि हे तर आनंदवनात आमच्या समोर झालेली ही गोष्ट होती. म्हणजे हा खूप आम्हाला हादरवून टाकणारा अनुभव होता. त्यावरून आमच्या एक गोष्ट लक्षात आली, की आपल्याला इथे आपले जे हॉस्टेल्स आणि हे आहे, तिथे आपल्याला
ज्या वॉर्डन आहेत ज्यांचा पहिला संपर्क मुलींशी येतो त्यांना पहिले ट्रेन केलं पाहिजे. आणि त्यांनी, कारण त्यांचा मुलींशी डायरेक्ट संपर्क येतो डे टू डे बेसिसवर, तर पहिले त्यांनी त्या मुलींशी ह्या विषयावर बोललं पाहिजे. त्यांना पण म्हणजे बोलायचं म्हणजे काय बोलायचं तर ते पण त्यांना आपण शिकवलं पाहिजे, केली पाहिजे मुलींबरोबर, तर आपण हे असे होणारे प्रॉब्लेम्स जे आहेत ते टाळू शकतो. किंवा बरोबर. जिथे मोठ्या मुली ज्या आहेत त्या एकत्र राहतात हॉस्टेलमध्ये, तर तिथे सुद्धा असे की सगळ्या प्रकारच्या डिसेबिलिटी असलेल्या मुली एकत्र राहतात. मग तिथे पण असेच प्रॉब्लेम की अंध मुलगी आहे समजा, तर ती ह्या लघवीला जाते, ती इकडे लघवी करते, पाणी इकडे टाकते दुसऱ्या बाजूला, आणि त्यानंतर एखादी अपंग मुलगी जी क्रॉल करत जाते तर तिला तिचाही म्हणजे चूक तिची नाही आणि हिची पण नाहीये, पण ती पूर्ण त्या इन्फेक्शनला, खूप छोट्या छोट्या अडचणी होत्या. किंवा आपण ज्याचा कधीही विचार केलेला नसतो की जर मी म्हणजे आम्हाला खूप प्रश्न पडायचे की अंध मुली कापड वापरतात तर त्यांना हे कसं कळतं की ते कापड पूर्ण धुतलं गेलंय, कारण त्याच्यावरचे डाग गेलेत हे त्यांना कसं कळतं. मग हे पण आमच्यासाठी लर्निंगच होतं, कारण त्यांनी त्यांचं सोल्युशन शोधलं होतं पण आम्हाला माहितीच नव्हतं की त्यांना म्हणजे त्या काय करत असतील किंवा ते कापड कसं फील करतात. हे खूप छोटे छोटे मुद्दे आहेत पण ते आपल्या कधी लक्षात येत नाहीत. म्हणजे खूप याच्यामध्ये, किंवा नंतर जेव्हा आम्ही आनंदवनाच्या बाहेर जाऊन हा, मी तिकडेच येणार होतो की आता हा आनंदवनच्या बाहेर आपण चंद्रपूरला जे केलं किंवा आणखीन काय केलंस ते शेअर करता येईल का? हा, हा. तर मी दोन गोष्टी सांगेन ह्याच्यामध्ये. पहिली अशी की जसं आपण आनंदवन मध्ये एक जे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते अपंगांसाठी खूप फ्रेंडली आहे. म्हणजे इथे कुठेही व्हीलचेअर जाऊ शकते, सगळे अगदी व्यवस्थित, अंध मुली आणि यांनी वावरण्यासाठी खूप सोपं आहे आनंदवन. म्हणजे आनंदवनचं इन्फ्रास्ट्रक्चरच तसं आहे. पण तरी सुद्धा एवढ्या अडचणी होत्या. मग बाहेर काय असेल, म्हणजे जिथे, कारण ह्या ज्या मुली आहेत ना ह्या शक्यतो संस्थात्मकच एखाद्या याच्यामध्ये एस्टॅब्लिशमेंटमध्ये जास्ती असतात, कारण त्यांच्या शाळा किंवा हे असं प्रत्येक गावात नसल्यामुळे कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये जिथे स्पेशल स्कूल्स आहेत तिथेच ह्या सगळ्या पॉप्युलेशन जास्ती असते. म्हणून मग आम्ही असं ठरवलं की 2016 मध्ये एक पूर्ण आम्ही महाराष्ट्र दौरा केला, ज्याच्यामध्ये जवळपास गडचिरोली पासून रत्नागिरीपर्यंत 45 वेगवेगळ्या स्पेशल संस्थांना आम्ही भेटी देऊन, म्हणजे आम्ही जवळपास 21 दिवस फिरत होतो आणि त्या 21 दिवसांमध्ये आम्ही जवळपास 350 मुलींना भेटलो वेगवेगळ्या, आणि ज्याच्यामध्ये म्हणजे अंध होत्या, मूकबधीर होत्या, अस्थिव्यंग होत्या, आणि ती चौथी एक कॅटेगरी ऍड झाली ती म्हणजे मतिमंदत्व असलेल्या मुली. आणि ह्या चारही कॅटेगरी, कारण ही कॅटेगरी आनंदवनमध्ये तेवढी नव्हती त्यामुळे त्यांचा अभ्यास आम्हाला करता आला नव्हता आनंदवनात. मग ही चौथी कॅटेगरी ऍड झाली आणि मग आम्ही ह्या सगळ्या मुलींशी, त्यांच्या केअरटेकर्सशी, त्यांच्या पालकांशी आणि त्या ज्या संस्थेत राहतात त्या संस्था प्रमुखांशी सुद्धा आम्ही बोललो. हा जो अभ्यास होता ह्याच्यामधनं इतक्या गोष्टी बाहेर आल्या आणि एवढ्या, म्हणजे आम्ही एक छोटासा विषय घेऊन गेलो होतो की मासिक पाळीचं व्यवस्थापन ह्या मुली कसं करतात, किंवा ह्या संस्था त्यांना या बाबतीत कशी मदत करतात, किंवा केअर टेकरना काय काय अडचणी येतात. ह्या 2-3 छोटे छोटे मुद्दे आम्हाला जाणून घ्यायचे होते. पण एवढं मोठं भांडार माहितीचं आमच्या समोर आलं की आम्ही अक्षरशः म्हणजे थिजून गेलो की कुठून सुरुवात करायची आता. कारण ह्यामधला जो अंध, मूकबधीर आणि अस्थिव्यंगांचे प्रॉब्लेम्स जे होते ते बऱ्यापैकी सारखे होते. पण मतिमंदत्व असलेल्या मुलींबद्दल आम्ही जे काही ऐकलं ते फारच भयानक होतं आणि अंगावर काटा आणणारं होतं. जेव्हा एखादी मतिमंद मुलीची आई म्हणते की माझ्या आधी माझी मुलगी मेली तर बरं होईल, कारण माझ्यानंतर तिचं कोण करेल. तर हे सगळं, हे फार आमच्यासाठी पेनफुल अनुभव होते की, आणि हे फक्त हा विचार त्या आईच्या मनात का येतो, कारण तिला माहिती असतं की माझ्या मुलीचे हे 4 दिवस मी मॅनेज नाही केले तर कोणती स्वतः करू शकत नाही, त्यामुळे माझ्यानंतर काय, हा खूप मोठा प्रश्न. किंवा आया डायरेक्ट आम्हाला विचारायचं की युट्रस या मुलींचं काढून टाकलं तर बरं नाही होणार का, तुमचं काय मत आहे. जेव्हा की मला, म्हणजे माझ्यासाठी हे फारच अवघड असायचे हे प्रश्न, मला खूप यायचे हे प्रश्न तेव्हा, कारण मी बऱ्याचदा पालकांशी जास्ती बोलायचे महिलांशी पेक्षा. आणि महिलांशी महिलांशी हा बोलताना
अप्रोच कसा असायचा? म्हणजे मला असा प्रश्न पडतो, कारण आता ग्रामीण भागामध्ये यांच्या समजूत गैरसमजूत, 4 दिवस बाजूला राहायचं, देवाकडे दिवा लावायचा नाही, अशी सगळी मानसिकता असताना ते कसं तू हँडल केलंस? आणि जरा एक मी सांगतो की आता आपली झूम मीटिंग असल्यामुळे कदाचित 5-6 मिनिटं राहिली असतील, तर आपल्याला थोडक्यात बोलावं लागेल. आणि ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील त्यांनी उर्वी हो पब्लिक प्रेसच्या हो हो इंस्टाग्राम किंवा फेसबुक पेजवर प्रश्न विचारू शकता तुम्ही. आपण प्रयत्न करतोय मीटिंग एक्सटेंड करायची, पण नाही झालं तर मग आपलं 6 मिनिटं शिल्लक आहेत. तर कंटिन्यू पल्लवी. येस. हा हा तर एकतर महिलांशी बोलण्याचं आम्ही एक गोष्ट शिकलो होतो की गावांमध्ये पण आम्ही कारण काम करत होतो चंद्रपूर जिल्ह्यातल्या, तर तेव्हा एक गोष्ट लक्षात आली होती की जेव्हा आपण हा विषय जो आहे याच्यामध्ये खूप टॅबूज आणि मिथ्स खूप जोडले गेलेत, की खूप गैरसमजुती आहेत. म्हणजे गैरसमजुती याला आपण म्हणतो पण त्यांच्यासाठी ते सत्य असतं. त्यामुळे आम्ही एक ठरवलं होतं की कुठल्याही अशा विषयांना हात घालायचा नाही आता. म्हणजे तुम्हाला महिलांना वारंवार भेटायला लागतं, त्यामुळे कुठेही हा विषय बोलायचा नाही की तुम्ही जे समजता ते चूक आहे, की लोणच्याला हात लावणं चुकीचं आहे, किंवा म्हणजे काही होत नाही बाबा, पाळीच्या 4 दिवसात लोणचं घाला, काही करा, अनरसे करा, किंवा तुळशीला पाणी घाला, देवाची पूजा करा, यांनी काही फरक पडत नाही, हे सगळं करायचं, असं कधीही बोलायचं नाही असं आम्ही ठरवलं होतं. कारण जेव्हा तुम्ही हे बोलता की नाही करायचं, तेव्हा बायकांचे कान बंद होतात तुमच्यासाठी. मग तुम्ही ज्या हायजीन आणि स्वच्छतेच्या चांगल्या गोष्टी ज्या सांगायला जातात त्या पण बायका ऐकत नाही. त्यामुळे पहिले आम्ही ठरवलं होतं की हे डायरेक्टली अशी कुठलीही विधानं करायची नाहीत. आणि दुसरा एक मुद्दा होता की समोर कोण आहे त्याच्यावरनं आपलं नॅरेशन बदललं पाहिजे. म्हणजे समोर जर अशिक्षित महिला असतील गावातल्या, तर त्यांना पिट्युटरी ग्लँड काय सिग्नल युट्रसला पाठवते हे ज्ञान देऊन काही उपयोग नाहीये. म्हणजे त्यांना समजेल असं आणि त्यांच्या उपयोगाचं असं सांगितलं पाहिजे. तिच्या डे टू डे समस्या ह्या तुमच्या माहितीने काहीच बदलत नाहीत. तिला जर अडचण असेल की बाई मला तिथे रॅशेस येतात आणि खाज येते, तर त्याचं सोल्युशनच तुम्हाला दिलं पाहिजे. तिथे तिला मेंदू बिंदू सांगून काही, युट्रस सांगून काही उपयोग नाही. तर हे एक आमचं खूप मोठं लर्निंग होतं की त्यांच्याशी नक्की काय बोलायचं. मग शाळेच्या मुलींशी बोलण्याचा मॅटर थोडा बदलतो. असं करत आम्ही आमच्या ट्रेनिंगचाच तसा हे केलाय की ट्रेन करतानाच जी कोणी व्हॉलंटियर जाईल तिने हेच बोलायचं, अशा पद्धतीनेच बोलायचं, किंवा समोरच्या मुलींचं आणि महिलांचं वय आणि समज बघून बोलायचं. तर ते आम्ही हळूहळू डेव्हलप करत गेलो. आणि आता आम्ही जे करतो आहे ते की जे काही प्रॉब्लेम्स आमच्याकडे आता सापडलेत, म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा प्रशासनासोबत काम करत असताना पण काही अनुभव आले, जिथे आम्ही 13,000 महिलांचा जिल्ह्यातला एक हे केला, सर्वे केला. तर ती जी माहिती गोळा झाली आहे त्या माहितीवर आता पुढच्या सगळ्या स्टेप्स आमच्या अवलंबून आहेत, की काय काम करायचं, कशा पद्धतीने करायचं, काय अप्रोच असला पाहिजे. कारण ह्या विषयामध्ये 5 गोष्टींवर काम व्हायला, ज्या मेन आहेत. ते प्रॉडक्ट हा फक्त एक भाग झाला. त्याच्याबरोबर अजून पाणी आहे, नंतर एक सेफ जागा आहे जिथे ती स्वतःला कव्हर करून आंघोळ तिला करायला लागणार नाही, स्वच्छतेची काळजी घेतली जाईल. नंतर एक अशी सेफ स्पेस आपण देऊ शकलो पाहिजे जिथे त्या प्रश्न विचारू शकल्या पाहिजेत. आणि मेन पाणी आहे ना, की ही सगळी स्वच्छता पाण्याशिवाय होणार नाही. आणि अजून एक 5वा आणि महत्वाचा मुद्दा आहे की न्यूट्रिशन, ज्याच्याशी हे डायरेक्ट सगळं, कारण हे सगळा विषय रिप्रोडक्टिव्ह हेल्थशी जोडलाय. तर ह्या 5ही गोष्टी एका वेळी त्या महिलेला मिळाल्या तर आपण म्हणू शकतो की तिचे मेन्स्ट्रुअल हेल्थची काळजी आपण घेतलीये. त्यामुळे आमचं ह्या 5ही विषयांवर काम करून हा विषय हाताळायचा असं आहे प्लॅनिंग. एक शेवटचाच आपल्याला 2 मिनिटात प्रश्न घेता येईल. प्रश्न म्हणण्यापेक्षा पल्लवी, मला असं वाटतं की आता जवळजवळ आम्हाला तरी स्क्रीनवरती 41 पार्टिसिपंट दिसत आहेत, तू आणि मी धरून. तर हे जे अच्छा. आम्ही सर्वजण जे आहोत, यांनी आम्हाला इथे आम्ही जिथे आहोत तिथे ह्याबद्दल काय करता येईल असं तुला वाटतं? म्हणजे माझ्याकडे खूप खरं काही प्रश्न होते आणि किस्से पण होते, पण आता आपला वेळ नाही. आम्ही ट्राय केला अपग्रेड करायचं, पण झालं नाही ते अपग्रेड. तर एक शेवटची 2 मिनिटं अच्छा. ह्याच्यावर बोलशील तर बरं होईल. मला एक वाटतं की आपल्या जनतेची माहिती आहे, किंवा अशा छोट्या छोट्या जिल्हा परिषदच्या किंवा आश्रमशाळा अशा खूप आपल्या सगळ्यांच्या आसपास कुठे ना कुठे असतात. किंवा जिथपर्यंत आपण पोहोचू पण शकतो. तर अशा शाळांमध्ये किंवा अशा वस्त्यांमध्ये आणि अशा ठिकाणी जाऊन आपल्याला कुठेतरी त्यांना बोलता केलं पाहिजे आणि आम्ही त्यांच्याशी जाऊन बोललं पाहिजे
हे सगळे जण आपापल्या ठिकाणी राहून करू शकतात, ज्याच्यासाठी तुम्हाला कुठल्याही लेबलची किंवा कशाची गरज नाहीये. हा, पण एक मुद्दा आहे की त्यासाठी थोडंसं आपल्याला पण व्यवस्थित माहिती असणं गरजेचं आहे. कारण नाहीतर जाऊन आपण आणखीन त्यांच्या अडचणीत भर पाडतो. त्यामुळे कुठे ते, कारण हे अनुभव आलेत आम्हाला की लोक उठतात आणि उत्साहात जाऊन एकदम ह्याच विषयावर बोलायला लागतात आणि मग तिथे डिझास्टर होतो खरं तर. हे सगळेजण आपण हे करू शकतो नक्की, आणि ह्याच्यासाठीचं जे ट्रेनिंग लागतं ते देण्याची आमची तयारी आहे की आपण 1-2-3 दिवसाचं बेसिक ट्रेनिंग केलं की खूप छान ही माहिती सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकता. त्यामुळे हे आपल्याला नक्की करता येईल. म्हणजे तुम्ही जिथे आहात तिथे राहून हे करण्यासारखं आहे. पल्लवी, मी असंही ऐकलं होतं की कोणीतरी आपल्या आनंदवनासाठी काहीतरी सॅनिटरी नॅपकिनसाठी यंत्र आणि नंतर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी, डिस्पोजलसाठी इन्सिनेटर वगैरे बसवला होता. त्याबद्दल काय सांगशील का? हा, तर एक नाही, असे 10 जण आले होते. म्हणजे जसं लोकांना कळलं की आम्ही हे काम सुरू केलंय तसं, आणि आनंदवन मध्ये असं काही होतंय म्हटल्यावर लोक खूप एक्सायटेड असतात. तर मजा वाटली मला त्या सगळ्या गोष्टीची, कारण आम्हाला खूप जणांनी असं की आम्ही इतके लाख रुपये देतो आणि एक मशीन तुम्हाला देतो आणि तुम्ही प्रोडक्शन सुरू करा सॅनिटरी नॅपकिनचं. पण तेव्हा आम्हाला एक गोष्ट लक्षात आली होती की ह्या विषयामध्ये प्रॉब्लेम काय आहे हे जर आपल्याला कोणी विचारलं तर मला एक अगदी सोपी गोष्ट वाटते की काय वापरता ह्याच्यापेक्षा कसं वापरता तिथे प्रॉब्लेम आहे. त्यामुळे तुम्ही काय वापरता हा गौण आहे विषय माझ्या दृष्टीने तरी. कारण आपण आता ज्या महिलांसोबत काम करतो आहे किंवा हे, तर तिथे कुठेही प्रॉडक्टची अवेलेबिलिटी, हा भारतात काही ठिकाणी हा प्रश्न नक्की आहे की प्रॉडक्टच अवेलेबल नाही, ऍब्झॉर्बंटच अवेलेबल नाही, हा प्रश्न नक्की आहे. पण जे प्रॉब्लेम क्रिएट होतात याच्यातनं, समस्या ज्या निर्माण होतात त्या तुम्ही काय वापरतापेक्षा तुम्ही ते कसं वापरता ह्याच्यानी जास्त निर्माण होतात. त्यामुळे आमच्या कामाचा सगळा फोकस तो होता. त्यामुळे पॅड वापरणं किंवा न वापरणं हा आमच्या दृष्टीने त्या महिलेचा चॉईस आहे की तिला कापड वापरायचं आहे की तिला पॅड वापरायचं आहे. आमच्या दृष्टीने कन्सर्न हा आहे की ती ते योग्य पद्धतीने वापरते की नाही हे तिला सांगणं. त्यामुळे कुठलंही पॅड मेकिंगच्या बिझनेसमध्ये उतरणं हे आमचं कधीच पर्पज नव्हतं. आणि दुसरं म्हणजे की ते जे काही प्रॉडक्ट असेल ते मुळात, जसं मगाशी बोलले तसं, की जर मला असं वाटतं की मी जगातलं सर्वोत्तम प्रॉडक्ट वापरावं, तर मला असंही वाटतं की ज्या महिलांसोबत आम्ही काम करतोय त्यांनाही ते सर्वोत्तमच प्रॉडक्ट मिळावं. तर मग ते जर करायचं असेल तर अजूनपर्यंत तरी असं कुठला ऑप्शन आमच्या समोर आला नव्हता की जो सर्वोत्तम आहे आणि जो सगळ्या महिलांना मी दिला पाहिजे आणि ऍट द सेम टाइम तो एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहे आणि तो इझिली अवेलेबल आहे आणि तो स्वस्त आहे. तर हे एवढ्या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये बसणारं मशीन कुठलंच आम्हाला मिळत नव्हतं. त्यामुळे आम्ही जवळपास 10 लोकांचे पैसे आम्ही नाकारले की नाही, आम्हाला नकोय. आणि दुसरं की तुम्ही प्रोडक्शन जरी केलं तरी परत त्याच्या डिस्पोजलचा प्रश्न आहेच. पण ही जी इन्सिनरेटर ऑफर केली जात होती आम्हाला सगळी, ती सगळी अशीच होती की ज्याच्यामधनं म्हणजे तुम्हाला असं खूप, हे जेव्हा संस्था जेव्हा अशा काही कामं करतात ना, त्यांना असं खूप आनंद होतो की त्यांना नंबर्स हवे असतात. त्यामुळे मी 2 लाख मुलींना पॅड वाटले, मी 100 संस्थांना इन्सिनरेटर दिलं, हे सांगायला त्यांना खूप आवडतं. त्यामुळे प्रॉब्लेम असा होतो की इन्सिनरेटर तुम्ही द्याल पण ते चालू आहे की नाही, त्याच्यासाठी वीज लागते ना चालवायला, ती वीज आहे की नाही ते तुम्ही इन्शुअर कसं करणार. आणि तुम्ही ते इन्सिनरेटर जे लावता त्याचं पर्पज काय आहे की ते प्रॉडक्ट जाळणं. आता ते प्रॉडक्ट तुम्ही जर त्या इन्सिनरेटर मध्ये जाळता तर त्याला विशिष्ट फिल्टर आहेत की नाही, जेणेकरून जे काही, कारण शेवटी ह्याच्यामध्ये प्लास्टिक वापरलेलं असतं ह्या सगळ्या प्रॉडक्ट्स मध्ये. मग ते जर तुम्ही त्याच्यात जाळताय तर तुम्ही एन्व्हायरमेंटची काळजी घेतली की नाही, म्हणजे हवेची काळजी कोण घेईल. आणि मग त्या डब्यामध्ये तुम्ही जाळताय म्हणून तुम्ही खुश होता की तुम्ही, अरे वा, तुम्ही काळजी घेतली. पण ते तसं नाहीये. जेव्हा इथे नागपूरला निरी म्हणून संस्था आहे, नॅशनल एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, तर ही संस्था जे काही इन्सिनरेटर त्यांनी बनवलंय ते, त्याला एक सायंटिफिक बेस आहे. पण ते महाग आहे, त्यामुळे ते कोणी वापरायला बघत नाही. त्याला 3 फिल्टर आहेत, पण आपल्याला ते नाही करायचंय.
आपल्याला सोपी सोल्युशन 12,000चं इन्सिनरेटर देण्यात आपल्याला जास्ती धन्यता वाटते. तर हे सगळं होतं की म्हणून आम्ही नाही म्हणत होतो की आम्हाला नकोय. पण फॉर्च्युनेटली काही असं लोक आम्हाला भेटले की ज्यांनी अशा काही इको फ्रेंडली प्रॉडक्टवर पण बऱ्याचदा असं होतं की जसं ते पॅडमॅनचं खूप कौतुक झालं, पण त्याचं जे प्रॉडक्ट आहे किंवा त्याचा जो पिक्चर आणला गेला आणि त्यांनी सगळं हे जे कॅम्पेन आहे त्याची दिशाच बदलवून टाकली की प्रॉडक्ट बस, बाकी दुसरं काहीच नाही, की तुम्ही सगळ्यांपर्यंत प्रॉडक्ट पोहोचवा, महिलांचे प्रश्न सुटून जातील. आणि त्यांनी खरं एक मोठी समस्या निर्माण केली ऍक्च्युली, की त्याची भावना चांगली होती त्या पॅडमॅनची, की त्यांनी बायकोचा विचार जो काही केला आणि त्यामधनं त्यांनी जे काही इन्व्हेन्शन केलं ते खूप चांगलं आहे, पण म्हणून ते प्रॉडक्ट दर्जेदार आहे का? तर नाहीये. ते होपलेस आहे प्रॉडक्ट माझ्या मते तरी, कारण आम्ही ते बघितलंय, वापरूनही बघितलंय. तर जर आपण असं प्रॉडक्ट महिलांना देणार असू की जे आपण म्हणताना म्हणतोय की खूपच चीप, त्या महिलेची अडचण दूर करताय का त्यांनी? तिला जे 2 तास सुद्धा तुम्ही ते पॅड वापरू शकत नाही. मग हे असे प्रॉडक्ट का बनवायचेत आपल्याला? असं काहीतरी चांगलं आपण नाही बनवू शकत का? की जेणेकरून मी जसं म्हटलं की सर्वोत्तम. मग सर्वोत्तम सगळ्यांना का नाही मिळावं? आणि डिस्पोजलचा विषय जो आहे तो अजूनही जगभरात सुटलेला नाही. खूप लोक दावा करतात की आम्ही हे शोधलंय ते शोधलंय, पण निरीचा सुद्धा स्वतःचा असा दावा नाहीये की आमचं इन्सिनरेटर हे 100% एन्व्हायरमेंट फ्रेंडली नाही. आमचं पण मशीन हे तुम्हाला फिल्टर करून ती हवा बाहेर टाकतं, पण ते 100% फिल्ट्रेशन होत नाही. मग ह्या अशा गोष्टी आम्हाला नको होत्या, म्हणून आम्ही अजून तरी काहीही असं हे केलं नाही. पण एक प्रोडक्शनचा विचार केला तर एक मशीन आम्ही आनंदवनाच्या याच्यासाठी नक्की घेतली. एक सरळ डिझाईन्स म्हणून एक स्टार्टअप आहे मुंबईमध्ये. तर सगळ्या IIT मुंबईच्या एक पास आउट जे आहेत त्या सगळ्या स्टुडंटनी ते सुरू केलेलं स्टार्टअप आहे. तर ते मशीन आम्ही आता जरूर घेतलंय आनंदवनमध्ये, पण त्याचा पर्पजच पूर्ण वेगळा आहे. मी जसं म्हणलं की आम्ही जो दौरा केला आणि त्याच्यामध्ये ज्या अपंग मुलींच्या ज्या सगळ्या समस्या ऐकल्या, तर त्यानंतर आमच्या डोक्यात आलं की आनंदवन ही खूप चांगली R&D साठीची जागा असू शकते ह्या प्रॉडक्टच्या. आणि मग आम्ही ते जी सगळी टीम आहे सरळ डिझाईन्सची, त्यांना आम्ही हे केलं की तुम्ही आमच्यासोबत जर प्रॉडक्ट म्हणून रिसर्च करण थांबलाय ऑलमोस्ट, प्रॉडक्ट म्हणून प्रॉडक्टचं डिझाईन म्हणून आणि प्रॉडक्ट मध्ये म्हणजे त्याचं रॉ मटेरियल काय वापरायचं याच्यावर खूप रिसर्च चालू आहे, पण त्याचं डिझायनिंग मध्ये काहीच फरक नाहीये. आणि जे नॉर्मल प्रॉडक्टचं डिझाईन आहे ते अपंग मुलींना सुटेबल नाहीये. त्यामुळे आम्ही आनंदवनचं जे प्रोडक्शन युनिट आहे त्याचा उपयोग सरळ डिझाईन्स बरोबर एक चांगलं R&D करून प्रॉडक्ट चांगला आणता येईल का अपंगांसाठी टेलर मेड, त्याच्यासाठी उपयोग करतोय. बाकी कुठलंही आमचं रेव्हेन्यू जनरेशन नाहीये. ठीक आहे, म्हणजे मुख्य आपला फोकस हा सध्या जास्त करून अवेअरनेस वरती आहे, असं आपण म्हणायला हरकत नाही. ट्रेनिंग आणि हा, अवेअरनेस. तर या संदर्भात मला असं विचारायचं आहे की म्हणजे माझ्या मनातला पण हा प्रश्न आहे की स्त्रीशू हे आपण जे नाव दिलं ह्याच्याबद्दल सांगा, हे कोणाला सुचलं, कसं सुचलं? हे कौस्तुभला सुचलं हा, खरं आहे, त्या हे केलं, शोधलेलं नाव आहे. हा, आणि नावाचा अर्थ म्हणजे तो संस्कृत शब्द आहे आणि त्याचा अर्थ बाय द वुमनहुड असा आहे, हा, स्त्रीत्व हा, असा त्याचा अर्थ आहे. हा. म्हणजे ते त्याचं फाइंडिंग आहे ते. म्हणजे तो नेमका असं पण होतोय की स्त्रियांचा इश्यू, इंग्लिश हा, मधला ते इश्यू, सगळ्यांना वाटतं असं तसं. असंही त्याचं कुठेतरी ते आम्ही अर्थ. स्पेलिंग मुद्दामून तसं केलंय ते. हा, हा, पण छान आहे ते. आणि त्या संदर्भात मला असं विचारायचं की तुमच्या बोलण्यामध्ये सारिकाच्या, तुझ्या आणि अश्लेषा पण गुणचं काम करते. तुमच्या सगळ्यांच्या हो, बोलण्यात हो. कधी कधी आशा वर्कर्स म्हणून काही उल्लेख येतो. तर हे सगळं स्त्रीशू, गुंज आणि आशा हे जे काही ट्रायंगल आहे ह्याचं नेमकं काय कम्युनिकेशन म्हणजे कनेक्शन काय नेमकं? पहिला तर विषय गुंजचा जो आहे, तर त्यांच्याकडनं आम्ही प्रोसेसिंग शिकलो, जो एक पूर्ण वेगळा विषय, जो म्हणजे ते प्रोजेक्ट आम्ही एकत्रच सांभाळतो. अश्लेषा म्हणून ज्या आमच्या एक व्हॉलेंटियर आहेत सिनियर, त्यांनी तो प्रोजेक्ट इथे आनंदवनामध्ये गुंजच्या सोबत सुरू केलाय, की ज्याच्यामध्ये पूर्ण जे काही गुंजचं जे काम आहे कपडा आणि टाकून दिलेल्या मटेरियलवर, त्याचं प्रोसेसिंगचं काम सगळं त्या युनिटमध्ये चालतं आणि ते युनिट सगळं अश्लेषाताई सांभाळतात. आणि त्या युनिटमध्ये पूर्ण कापडावर जे काही आम्ही प्रयोग करतो, म्हणजे कापडाच्या प्रॉडक्टवर, ते सगळे प्रयोग तिथे चालतात. नंतर जिल्हा प्रशासन आणि यांच्यासोबत आम्ही जे काम करत होतो, इथे आम्ही चंद्रपूर जिल्ह्यात जवळपास 2018 मध्ये आम्ही इथे जे जिल्हाधिकारी होते त्यांच्यासोबत मिळून आम्ही एक
हे डिझाईन केलं, एक प्रोग्राम डिझाईन केला आणि त्या प्रोग्राम मध्ये राईट फ्रॉम अवेअरनेस टू डिस्पोजल ह्या विषयातले सगळ्या गोष्टींचे सोल्युशन्स जिल्हा स्तरावर प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवायचे असा तो उपक्रम होता जो डिझाईन केला गेला. आणि त्याच्यातल्या पहिल्या टप्प्यामध्ये कारण आशा वर्कर ज्या असतात आपल्या प्रायमरी हेल्थ सिस्टीम जी आहे त्याच्या मधला एक साखळी आहेत आशा वर्कर आणि त्यांचं कामच हे असतं की येणारी नवीन जी काही योजना असेल सरकारची ह्या बाबतीतली आरोग्य सेवेच्या बाबतीतली त्याचं ज्ञान म्हणजे त्याची माहिती महिलांपर्यंत पोहोचवायची आणि असं सगळं काम असतं. आणि त्यांच्या कामाचा एक हा पण भाग आहे की किशोरवयीन मुली ज्या आहेत त्यांच्याशी ह्या विषयावर बोलायचं, त्यांना जमा करायचं आणि त्यांच्याशी मासिक पाळीबद्दल किंवा काय खाल्लं पाहिजे वगैरे अशा विषयांवर बोलायचं. तर मग आमच्या डोक्यात ते होतं की कारण काय होतं की तुम्ही जेव्हा हे काम करत असता तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात व्हॉलेंटियर्स लागतात. पण आता तेही असतं की तुम्ही असं किती एखादा CSR मला याच्यासाठी फंड देईल आणि मग मी त्या व्हॉलेंटियर्स तिथे ट्रेन करून पाठवीन आणि मग जोपर्यंत ते CSRचा पैसा संस्थेला मिळतो तोपर्यंत हे काम चालू राहतं. पण मग तो पैसा बंद झाला येणं किंवा ती योजना बंद झाली त्या संस्थेसोबत काम करतानाची की मग ते काम बंद पडतं. म्हणून मग आमची अशी आयडिया होती की आशा वर्कर ही परमनंट राहणार आहे तिथे किंवा शाळेच्या जे जिल्हा परिषद शाळेच्या ज्या महिला शिक्षिका आहेत तर त्या शिक्षिका पण तिथेच राहणार आहेत. तर त्यांना जर आपण हा विषय कसा बोलायचा हे शिकवलं, प्रॉपर ट्रेनिंग दिलं किंवा अजून एक आमची ह्या प्रोजेक्ट दरम्यान एक आयडिया अशी आम्हाला सुचली होती की एक फिल्म बनवायची की काय होतं कारण बऱ्याचदा तुम्ही कितीही चांगलं ट्रेनिंग दिलं तरी पण बोलताना हे लोक काहीतरी गडबड तिथे करतात फील्डवर की जी इरिपेरेबल असते. मग हे टाळता कसं आहे, मग ह्युमन एररला कमीत कमी चान्स देणं हे कसं करता येईल. तर मग आम्हाला सुचलं होतं की आपण एखादी अशी जर माहितीपट असा बनवला तर त्याच्यामधनं ह्या लोकांचं बोलण्याचे कष्ट कमी होतील. मग यांनी जाऊन काय फक्त ती फिल्म तिथे लावायची आणि मग नंतर बोलायचं फक्त त्या विषयावर. कारण फिल्म मधनच जी काही आवश्यक माहिती आहे ज्याच्यात चूक व्हायला नको ती सगळी माहिती फिल्म देईल आणि एक बाकीचं मग हे आशाला आम्ही शिकवत होतो. असं आपण खरंच एक काहीतरी डॉक्युमेंटरी फिल्म काढली होती का काही? हा माझ्या हो असं कळालं काढली की आहे. निर्मिती सावंतचं नाव त्याच्याशी जोडलं गेलंय. हा मग ती आहे का तर युट्यूब त्यांचं वरती जे वगैरे आहे का? नाहीये. नाही ती आम्ही अजून टाकली नाही पण हा आता टाकेल लवकरच ती अपलोड करेन मी बर. युट्यूबवर. आणखीन एक प्रश्न आला ह्याला फिल्म धरून खूप इंटरेस्टिंग आहे. बरं बरं. नाही, ते फिल्म म्हणजे बद्दल बोल, मग त्याच्यामध्ये प्रश्न ते विचारतो. हा ती जी फिल्म आहे ना ती मुळात ते गंगूबाई हे जे कॅरेक्टर होतं निर्मितीताईंचं ते कॅरेक्टर वापरून तेच कॅरेक्टर घेऊन आम्ही ती फिल्म हे केली आणि ते कॅरेक्टर ज्यांनी लिहिलं ते राजेश देशपांडे त्यांनीच ही पण फिल्म लिहिली आणि त्याच्यातला म्हणजे जो मजेचा आणि एंटरटेनमेंट वाला सगळा भाग आहे तो राजेश देशपांडेंनी लिहिला आणि त्याच्यातलं जे सगळं टेक्निकल भाग आहे तो मी लिहिला आणि अशी करून आम्ही ती मस्त एक प्रोफेशनली बनवलेली ती फिल्म आहे. तर टाटा ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासन यांच्या सोबत आम्ही ते सगळं बनवलं आणि त्या फिल्मचं स्क्रीनिंग आम्ही आम्हाला पायलट प्रोजेक्ट करायचा होता. तर तो आम्ही इथे चंद्रपूर जिल्ह्यात एक तालुका आहे पोंभुर्णा त्या तालुक्यातल्या जवळ म्हणजे त्या तालुक्यामध्ये 70 गावं येतात. तर त्या 70 गावांमध्ये आम्ही त्याचं स्क्रीनिंग केलं त्या फिल्मचं ओपन स्क्रीनिंग केलं. तो एक फार अफलातून अनुभव होता आमच्यासाठी कारण अशा विषयावरची फिल्म कारण मी ना आम्ही सतत नेटवर आणि इकडून तिकडून बघत होतो की ह्या विषयावर असं काय डॉक्युमेंटरी म्हणून काय असं फिल्म म्हणून काही काम झालेलं आहे तर ते आम्ही सगळं बघितलं होतं. त्यामुळे एक माहित होतं की काय नाही करायचं आणि मग ते माहित असल्यावर बरंच काम सोपं होतं. मग आम्ही ती फिल्म तशी बनवली की एंटरटेन करेल महिलांना पण कुठेतरी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून चांगली माहिती पण देईल. मग ती फिल्म तशी बनली फॉर्च्युनेटली आणि ती फिल्म जेव्हा आम्ही पहिलं स्क्रीनिंग एका गावामध्ये डिजिटल व्हॅननी केलं तर तो अनुभव फारच मस्त होता. कारण आम्हाला प्रचंड टेन्शन आलं होतं की ओपन म्हणजे चौकामध्ये ती व्हॅन आम्हाला उभी करायला लागायची गावाच्या आणि मग अशा चौकामध्ये येऊन बायका एवढ्या मोठ्या स्क्रीनवर 8 फूट स्क्रीन असायचा त्या स्क्रीनवर अशा विषयावरची फिल्म बघतील का हा पहिला आमचा पोटात गोळा आणणारा प्रश्न होता. आणि पहिल्या दिवशी जेव्हा पहिलं स्क्रीनिंग झालं तेव्हा तसे अनुभव पण आले आम्हाला की वाटेल तसं आम्हाला तीच भीती होती की महिलांना बसू देतील की नाही किंवा महिला स्वतः
त्यांना हेजिटेशन असेल की नाही मी इथे बसून हा विषय काय ऐकायचा. पण सरप्राइझिंगली महिला तर होत्याच, तिथे पुरुष मंडळी पण तेवढ्याच संख्येने होती आणि त्या फिल्मला एवढा चांगला रिस्पॉन्स त्या तालुक्यामध्ये आम्हाला मिळाला की आम्हाला आता ती फिल्म खूप जण मागतायत. त्यामुळे आमची इच्छा आहेच ती सगळ्यांपर्यंत पोहोचवायची. काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे आम्ही ते अजून करू शकलो नव्हतो, पण आता लवकरच ते करता येईल असं वाटतंय. त्यामुळे ते फिल्म हे खूप चांगलं माध्यम आहे की आशा वर्करनी जायचं आणि तिच्या गावामध्ये ती फिल्म दाखवायची. आता ह्याच आणि अनुषंगाने तुला मी इंटरप्ट करतोय की तुझ्या बोलण्यात हा पण ते ओघाने आलं. माझ्या आधीत होता एक असा डोक्यात प्रश्न की आपण आता सातत्याने महिलांचं स्वास्थ्य बोलतोय, पण ह्यामध्ये त्याचं जे पुरुषांचं जे अंग आहे, पुरुषांचा रोल आहे, ह्या सगळ्या तुमच्या भूमिकेमध्ये पुरुषांसाठी तुम्ही काय करता किंवा काय करायला हवं आपण? त्यांना पण ह्याच्याबद्दल जाणीव होणं आवश्यक आहे ना. एक पत्नी म्हणून, नक्कीच एक आहे. मुलगी म्हणून, आई म्हणून, मैत्रीण म्हणून, हे सगळं त्या दृष्टीनं पुरुषांपर्यंत हा विषय पोहोचवण्यासाठी आपण काय प्रयत्न करतोय का किंवा करू शकू का? नक्कीच आता खूप मुलं आहेत की जे खूप अशी मुलं आम्हाला माहिती आहेत की जे या विषयावर कामं करतायत आणि ते मला फार कौतुक वाटतं ते सगळ्याचं. पण तेच आहे की म्हणजे पुरुषांपर्यंत हा विषय गेलाच पाहिजे. पण मी जे म्हणत होते ना, ती फिल्म हे खूप सोपं माध्यम आहे त्याच्यासाठी असं मला वाटतं. म्हणजे तिथे कुठे संकोच राहत नाही. म्हणजे मला जर वाटत असेल की नाही हे अनुभव मला आलेत की एक दोन वेळा जेव्हा जेव्हा माझं असं कुठे ना कुठे असं सत्र झालं, त्यानंतर मुलं येऊन एकदम हे करतात की अरे आम्हाला माहितीच नव्हतं की माझ्या बायकोला किंवा माझ्या आईला एवढा त्रास होत असेल आणि तो होताना आम्हाला दिसायचा, पण तो का होतो हेच कळायचं नाही. तर त्यामुळे आम्ही खरोखर ओपन आहोत या विषयावर की जर मुलांना याबाबत ट्रेनिंग हवं असेल, माहिती हवी असेल, तर नक्की आम्ही देऊ शकतो. आणि दुसरं की ही फिल्म जी आहे ती मला आता बऱ्यापैकी त्या सगळ्यावरचं सोल्युशन वाटते की तुम्हाला तुमच्या घरात बसून पण हा विषय आपला आपला समजून घेता येईल आणि मग त्याच्यावरची पुढची माहिती तुम्ही नक्कीच देऊ शकता. कारण पुरुषांशिवाय हा विषय पूर्ण होऊ शकत नाही. बरोबर. म्हणजे आता तुम्ही खरं गावात जेव्हा फिल्म दाखवली आणि हा तू जे म्हणाली असं एकदम चौकात वगैरे दाखवली, तेव्हा काय वातावरण होतं? तेव्हा पुरुषांच्या रिएक्शन्स कशा होत्या? आमच्या पोटात गोळा होता. पण हां. म्हणजे लिटरली आम्ही हे बघितलं की पुरुष बायकांना म्हणायचे जा ना जरा बसा ना, आम्ही बसलोय, तुम्हाला बसायला काय प्रॉब्लेम आहे, तुमच्यासाठी हा विषय आहे. अरे वाह! आणि हां. खरोखर म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा आम्ही हे बघितलं की आणि तेव्हा ना मे महिना होता आणि 47 डिग्री टेम्परेचर होतं. पण तिथे तरी सुद्धा सगळेजण बसून ती फिल्म बघायचे. म्हणजे मला इतकी चांगली टीम मिळाली ना की म्हणजे जी काही आमची सगळी टीम आहे ना ती इतकी मस्त आहे. आता त्यातल्या बऱ्याचशा जणी आता सोबत नाही कारण प्रत्येकीच्या आपापल्या काही कारणांमुळे. पण त्या टीमनी त्या 10 दिवसात जी काही जबरदस्त मेहनत करून त्या 47 डिग्री मध्ये मस्त फील्डवर होत्या आणि फिल्म दाखवत होत्या. रोज 4-4, 5-5 गावांमध्ये फिल्म दाखवायच्या आणि तो खरंच त्यांनी जास्ती फर्स्ट यांनी पाहिलेला आहे माझ्यापेक्षा. मी गेले काही ठिकाणी पण मी तेवढं नाही जाऊ शकले जेवढी माझी टीम गेली. तर आता आणि हे नंतर गावात काम टीमचा केलं. विषय चाललाय म्हणून हा मी एक विचारतो. 2-3 गोष्टी म्हणजे हा अगदी बाबांच्या पासून हा आम्ही ऐकत आलोय की मनी इज नॉट द प्रॉब्लेम, मेन इज द प्रॉब्लेम. तर तसं आता तुला खरं पण हे काम करताना आता तू CSR बद्दल बोललीस, जिल्हाधिकारी आणि काही शासनाच्या मदतीबद्दल बोललीस. म्हणजे कुठून तरी हे थोडंफार होऊ शकतंय. पण तुला माणसं कुठून मिळतात? प्रश्न एक. आणि त्याचा दुसरा भाग असा की जे तुम्ही टीमवर्क करते म्हणतेस ना तू, तेव्हा हे नेमकं गावात या टीम कडून काय काम होतं? म्हणजे तुम्ही काय करता नेमकं? किंवा ही जी त्याची टीम पूर्वतयारी म्हणून काय करता असं? आता काय झालंय बऱ्यापैकी टीम सगळी मस्त तयार आहे. त्यामुळे त्यांना म्हणजे ना आता मी फारच नशीबवान आहे की मला असं रिमोट सारखं करता येतात कामं. मला प्रत्यक्ष खूप कमी वेळा आता जायला लागलं तरी चालतं. अशी कामं झालेली मी बघितली आहेत आता. की इतके छान आणि खरं ना म्हणजे टीमचं मी जे आनंदात पण पाहिलं होतं आणि आता मी जे अनुभवलं की त्यांना स्वतःला जितका तो ड्राईव्ह करेल ना विषय तेवढं ते जास्ती छान काम होतं. तर तसंच आहे की ते लोक म्हणजे त्या ज्या सगळ्या जणी माझ्या बरोबर होत्या किंवा आता आहेत काही त्यातल्या, आता काही जणी नाहीयेत पण मला माहितीये की मी नवीन काहीही काम सुरू केलं तर त्यातल्या सगळ्या जणी परत उभ्या राहतील येऊन की येस आम्हाला आपण आहोत सोबत. तर हा जो कॉन्फिडन्स आहे ना तो त्या मला वाटतं त्या कामामधनं जास्ती येतो कारण त्या सगळ्यांना ते काम प्रचंड आवडतं.
त्यामुळे ते त्यांचा रोल बऱ्याचदा असं होतं की त्यांना ड्राईव्ह नाही करावं लागत, मला नाही करायला लागत त्यांना ड्राईव्ह, त्यांचं असतं. आणि इतक्या ऍडव्हर्स म्हणजे आता काय होतं, बऱ्याचदा बायकांशी तुम्हाला बोलायचं असेल ना, तर तुम्हाला रात्रीच्या वेळी बायका फ्री मिळतात. पण खरं तर कुठल्याही गावात तुम्ही जा काम करायला, त्या गावातले सगळ्यात बिझी व्यक्ती ही त्या बाई असते. कारण ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत कामातच असते. त्यामुळे त्या कामातून तिला थोडासा वेळ तिचा काढून घेणं आणि तिच्याशी बोलणं याच्यासाठी रात्रीच्या वेळी जास्ती सोयीचं असतं, जेव्हा त्यांची जेवणं वगैरे झालेली असतात. पण त्यावेळी एखाद्या गावात जाणं हे ह्या मुली, आणि बरं ह्या कामात आमच्यासोबत जास्ती सगळ्या मुलीच आहेत आत्ता तरी, आणि मग त्या मुलींसाठी ते खूप खरं अवघड बनतं की रात्रीच्या वेळी गावामध्ये जाणं. मग त्यांना खूप तसे वाईट अनुभव पण आले, पण त्यांनी ते सॉल्व्ह केल्यानंतर माझ्यापर्यंत आणले, तोपर्यंत आले नाही. मग त्यामुळे ती तयारी ठेवायला पाहिजे कुणालाही जेव्हा काम करायचं आहे याच्यात, तर ती तयारी ठेवली पाहिजे की कुठल्याही वेळी कशाही पद्धतीने. अशी पण अनेक गावं होती, आम्ही 20 गावांमध्ये काम करत होतो मागच्या वर्षी, तर तेव्हा अशी काही गावं होती की जिथे थेट त्या गावापर्यंत कुठलंही वाहन जायचं नाही. मग या पोरींनी स्वतः म्हणजे मला सांगायच्या सुद्धा नाहीत की अशी अडचण आहे, त्या आपले सोल्युशन काढायच्या. कोणी सायकल घेऊन जायचं, काही जणींनी तिथे ओळखी करून ठेवल्या होत्या गावामध्ये. त्यामुळे लोक इतक्या बायका खुश असायच्या यांच्यावर, कारण ह्या गावात जाऊन त्यांचे सेशन्स घ्यायच्या वेगवेगळे. तर ती त्या बायकांना इतकी आवडायची की बायका जेवू घालायच्या यांना, अरे वा. इतकं त्यांचं छान रॅपो झाला होता. म्हणजे हा. त्यामुळे म्हटलं ना, हे सगळं टीमचंच काम आहे, हे होऊच शकत नाही आम सगळ्यांशिवाय. तर आता एक प्रश्न आपल्याला आलाय चॅटवरनं. त्यांनी असं हा हा विचारलंय की आता तू बोलण्याच्या ओघात बोललीस की आपण ते सॅनिटरी पॅड पुरवणं किंवा अवेअरनेस करणं, हम्म, मग इन्सिनरेशन पर्यंत विषय गेला किंवा इव्हन हम्म, शासनाच्या दृष्टीने जे तू टप्पे सांगितलेस. तर त्यांचा प्रश्न असा आहे हम्म. डॉक्टर अभिजित सफाईचा की आपल्या लोकांचे सजेशन येत राहतात चांगलं काम करताना, तर तुम्ही क्रायटेरिया काय ठरवता हे निवडताना की कोणत्या कामाला प्राधान्य द्यायचं, कोणतं आधी घ्यायचं, कोणतं नंतर घ्यायचं, कसं ठरतं? खरं तर ना, म्हणजे शासनासोबत आम्ही जे काम करत होतो त्याच्यात तर खरं आमच्या निराशाच पदरी आली आहे. बाकी काही फारसं त्यातनं झालं नाही. म्हणजे आम्ही जवळपास 7-8 वेगवेगळे प्रपोजल सबमिट केले, पण त्यातनं काहीही, कारण काय होतं, तुम्ही काहीतरी करायला जाता, तिथली अथॉरिटी बदलते. मग आम्ही जो क्रम ठरवला त्या क्रमाप्रमाणे हे लोक कामच होऊ देत नाहीत. काहीतरी सारखं म्हणजे ते, आता समजा जिल्हा परिषदचं एखाद्या अथॉरिटीशी आम्ही बोलतो, तर त्यांना आम्ही कन्व्हिन्स करत करत आणतो आणि त्यांची बदली होते. मग नवीन अधिकारी येऊन बसतो, मग त्यांना कन्व्हिन्स करा. ह्याच्यात वेळ खूप गेला. पण एक आहे की आम्ही आमची प्रायोरिटी ज्या ठरवल्या त्या आम्ही नाही बदलत ह्या सगळ्या गोंधळात. मी जसं मगाशी 5 मुद्दे सांगितले की ह्या 5ही गोष्टींवर तुम्हाला सायमल्टेनियसली काम करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही हे नाही म्हणू शकत की मी आता फक्त अवेअरनेस करीन, मग डिस्पोजलचा प्रश्न नंतर हाताळीन, किंवा आता मी फक्त पॅडचं वाटप आणि प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशनचं काम करीन आणि मग मी हेल्थवर नंतर बोलीन. असं नाही होत. तुम्हाला एकतर ह्या बायका ज्याच्याशी तुम्ही बोलायला जाता त्या तुम्हाला खूप कमी वेळासाठी अवेलेबल होतात. त्यामुळे तुम्हाला बोलताना त्यांच्याशी सगळे विषय बोलायला लागतात. म्हणजे खूप असं नाही होऊ शकत की मी आता कारण हे आम्ही करून बघितले की 5 सेशन्स मध्ये त्यांच्याशी बोलून बघायचं, पण असंच होतं. मग ड्रॉप आउट रेट खूप असतो. मग ज्या बायका पहिल्या सेशनला असतात त्या तिसऱ्या नसतात, मग तिसऱ्या वेळी तुम्ही जे बोललात ते त्यांचं मिस होतं. त्यामुळे आम्हाला ते नाही पटत. म्हणून मग डिस्पोजल किंवा म्हणजे तुम्हाला जर ह्या विषयावर काम करायचं असेल तर ह्या 5ही गोष्टी एका वेळी सुरू करायला पाहिजेत. म्हणजे तुम्ही एखाद्या गावात जाता तेव्हा सायमल्टेनियसली त्या गावातल्या सरपंचासोबत तुम्हाला डिस्पोजलचा विषय पण सुरू करता आला पाहिजे. मग तुम्ही जेव्हा काम सुरू करता तेव्हा तुम्हाला त्या गावाचा एक थोडासा अभ्यास करायला लागतो, ज्याच्यातनं तुम्हाला तिथे काय वापरलं जातं मोठ्या संख्येने ते कळतं. मग त्याची एक चेन एस्टॅब्लिश करून देणं की समजा बायका कापड जास्ती वापरतात तर त्यांना तिथल्या तिथे ते शिकवणं की त्याचे पॅड कसे बनवायचे कापडाचे, ते त्यांना तिथल्या तिथे आमच्या मुली ज्या आहेत ते शिकवतात. त्यामुळे ते सोपं पडतं की एका वेळी सगळ्या विषयांवर कामं सुरू होतात. मग त्या न्यूट्रिशन बद्दलही त्यांना तेव्हा सांगतात की न्यूट्रिशन का महत्वाचं आहे. कारण इथे पाहिलंय आम्ही की 1 वाटी वरण सुद्धा मुलींना मिळत नाही, की जे मिळालं पाहिजे. म्हणजे जो अनुभव आम्ही घेतला की शेवटचे म्हणजे सगळ्यात अल्टिमेटली तुम्हाला हे सगळं कशासाठी लक्ष द्यायचं असतं की रिप्रोडक्टिव्ह हेल्थ चांगली राहिली पाहिजे मुलीची. आता जर ती राहायला पाहिजे असेल तर त्याचे प्रयत्न तुम्हाला लहानपणापासून केले पाहिजेत तिच्यावर, की तुम्ही
फक्त ते 9 महिने डिलिव्हरीचे प्रेग्नन्सीचे जे आहेत तेव्हा तिला फक्त चांगलं चुंगलं खाऊ घालायचं असं करून नाही होत ना, तिला सुरुवातीपासून द्यायला पाहिजे. मग ते तुमच्या आजूबाजूला उपलब्ध याच्यातनं काय करू शकता असं सगळंच एका वेळी बोलतो आम्ही. किंवा ही जी फिल्म बनवली ना त्यामध्ये हे सगळे विषय आम्ही टाकले की आपल्याला सगळ्यावरच बोलायला लागेल असं होणार नाही. बरोबर आहे. बरोबर आहे अगदी. मी आता सगळ्या पार्टिसिपंट्सना पण अपील करतो, की आपण नाहीतरी मीटिंग जरा वाढवलेली आहे. तर चॅट बॉक्सचा उपयोग करून तुमचे प्रश्न तुम्ही देऊ शकता. आणि तुम्ही ते प्रश्न टाइप करत तोपर्यंत मी आणखीन एक प्रश्न पल्लवीला विचारतो, की जेव्हा हा. तू आता हे काम करत आहे चंद्रपूरमध्ये म्हणजे आनंदवनाच्या बाहेर आणखीन वेगळ्या गावी, तेव्हा तुला असा काही फरक जाणवला का, की लहान मुलांच्या तू मागे बोललीस, की बोलताना तुमच्या टार्गेट ग्रुप प्रमाणे तुम्हाला बोलावं लागतं. हे झालं तुमच्या बाजूने तुम्ही केलेली तयारी. परंतु तुला खरंच परसेप्शन मध्ये असा फरक वाटतो का, की मुलींच्या अंडरस्टँडिंग मधला आणि मोठ्या महिलांच्या किंवा ग्रामीण महिला आणि शहरी महिला आणि बेसिक अॅनाटॉमी बद्दलचे त्यांचे गैरसमज? कारण मी मागे एकदा सारिकाशी बोलताना पण मला काही मुद्दे डोळ्यासमोर आले, की म्हणजे स्त्रियांना आपल्या शरीराविषयी पण पूर्णपणे नीट माहिती नाहीये. म्हणजे हायजीनच्या अवेअरनेसची तर खरंय. पुढची गोष्ट आहे. तर ह्यातले काही किस्से म्हणा, किस्से शब्द बरोबर नाही, पण यातले काही तुला अनुभव, की अनुभव. त्या वेगवेगळ्या मुलींच्या मध्ये कसे आले, महिलांमध्ये कसे आले, ग्रामीण, शहरी आणि वयाप्रमाणे काही फरक पडलेले, ह्याबद्दल काही सांगशील तर? शाळेमध्ये बऱ्याचदा कसं होतं की पाटी कोरी असते मुलींची, त्यामुळे तुम्ही त्याच्यावर चांगलं काही लिहू शकता. पण हे जे आता सो कॉल्ड शहरी महिला आहेत ना त्यांना असं वाटत असतं की आपल्याला सगळं कळतं. आणि तेव्हा आमचा तो अनुभव येतो की फार कमी गोष्टी माहिती असतात. म्हणजे की 2-2 मुलांना जन्म देऊन सुद्धा बायकांना हे माहिती नसतं की 3 छिद्र आहेत की 2 छिद्र आहेत आणि कोणत्या छिद्राचं काम काय आहे. त्यामुळे मग मी हे पाहिलंय. मी एक जिल्हा प्रशासन बरोबर एक आम्ही प्रोजेक्ट करत होतो. त्याच्यामध्ये जिल्हा प्रशासनात काम करणाऱ्या महिला सगळ्या ज्या ऑफिसर्स होत्या त्यांचं सेशन होतं. आणि त्या सेशनमध्ये डेप्युटी कलेक्टर महिला होत्या ज्या माझं सगळं सेशन संपल्यावर मला म्हणतात की बापरे, आणि त्यांना 2 मुलं होती आणि त्या म्हणतात की नाही मला माहितीच नव्हतं की 2 छिद्र नसतात, 3 असतात. तर मी डोक्याला हात मारला. मी म्हंटल की कसं काय, म्हणजे तुम्ही असं कसं असू शकतं. त्यामुळे बायका गावातल्या असू देत किंवा शहरातल्या असू देत, अज्ञानाचं प्रमाण मला सारखंच वाटतं बऱ्यापैकी. फक्त तिकडे ते दिसतं, इकडे हे दाखवत नाहीत शहरात की आपल्याला अज्ञान आहे. आणि पण मग त्यामुळे असं होतं की ऐकायची पण तयारी नसते. म्हणजे शहरी महिलांचे खरं तर प्रॉब्लेम्स वेगळे आहेत खूप गावातल्या महिलेपेक्षा. पण तरी सुद्धा तो एक मला तफावत खूप दिसते की ऍक्सेप्टन्स मुळात, की मान्य जेव्हा असतं ना आपल्याला की काहीतरी आपल्याला माहिती नाही तेव्हा आपण ऐकतो. पण जेव्हा आपण गृहीत धरतो की मला सगळं माहितीये तेव्हा मग प्रॉब्लेम होतो. तसं मला शहरातल्या महिलांबद्दल बऱ्याचदा वाटतं. आणि दुसरा हे असण्याचं कारण असं आहे की ह्या विषयावर बोललंच जात नाही. आता आता ज्या माझ्या वयाच्या आया आहेत त्या आता आपल्या मुलींशी ओपनली बोलतात. पण माझ्या आई किंवा हे जे होते ती पिढी बोललेली नाहीये कधीच. त्यामुळे ती एक मोठी गॅप आहे की माहिती ट्रान्सफर होण्याची जो हे होता माध्यम, ते आता बरीच माध्यमं चांगली चांगली अवेलेबल आहेत. मग ती पोहोचवण्याचं काम फक्त करायचंय तुम्हाला. ते सोपं आहे. पण ते आहे की तफावत खूप जाणवते. नंतर अनुभव आता एक अजून मला जसं की आपण म्हणतो की पॅड, आता जसं की फॅशन जशी शहरातनं गावाकडे पटकन येते तसं हे प्रॉडक्टचं पण झालं की अनेक ठिकाणी गावांमध्ये मुली कापड वापरत होत्या पण आता त्यांना पॅड अवेलेबल व्हायला लागली. पण आता जसं एक सोमनाथ म्हणून जो आमचा प्रकल्प आहे तर त्या सोमनाथ मधल्या ज्या आजूबाजूच्या गावातल्या बायका तिथे कामाला येतात सोमनाथच्या आपल्या प्रकल्पावर. तर त्या बायकांना एकदा आम्ही घेऊन बसलो होतो बोलण्यासाठी. आणि असाच विषय त्यामध्ये ना सगळा मिक्स क्राऊड होता. म्हणजे काही तरुण मुली होत्या आणि काही आज्या होत्या, काही मध्यमवयीन होत्या. तर आम्ही असंच बोलायला सुरुवात केली. ते अगदी आमचे इनिशियल दिवस होते. तर बोलता बोलता असंच मी विचारलं त्यातल्या एका मुलीला की बाई तू काय वापरते? तर म्हणे मी पॅड वापरते. म्हणलं किती रुपयाचं आणते? तर म्हणे 40 रुपयाचं. तर त्यातलं आजीबाई जी बसली होती ती एकदम पटकन म्हणाली की म्हणजे बाई एक पायली तांदूळ झाला. म्हणजे त्यांच्यासाठीची तुलना काय आहे की एक पॅडचं पाकिट जे तू वापरून फेकणार आहेस त्याच्यामध्ये माझे एक पायली तांदूळ येतात. ही डायरेक्ट तुलना आहे त्यांची. पण तुम्ही हे नाही म्हणू शकत की ह्या मुलींनी ते वापरू नये
आणि तुम्ही त्या आजीलाही हे म्हणू शकत नाही की काय फरक पडतो की तिने 40 रुपये तांदूळ न घेता हे घेतलं. त्यामुळे हे असं खूप तफावत बघायला मिळते. म्हणजे त्याचा त्रास होतो की खरं तर आता काय वापरायचं हा त्यांचा त्यांचा चॉईस आहे. पण बऱ्याचदा असं आम्हाला दिसलंय की मुली निवडताना म्हणजे मला जर जी काही रोजी मिळते खूप दिवसभर मेहनत केल्यानंतर, त्या रोजीमधनं मी घरच्या गरजा भागवायच्या की मी माझ्या गरजा भागवायच्या, ही त्यांचा जो संघर्ष आहे हा मला खूप म्हणजे त्रासदायक वाटतो असं बघताना. वापरणं. म्यूट आहे. हा, आता एक प्रश्न आला मॅडम आपल्याला असा, हा की मॅडम आपण सॅनिटरी पॅड्स वापरणं चांगलं आहे का? नेमका तुझा हाच बोलण्याचा ओघ चाललाय आणि त्यात हा प्रश्न आलाय. हा सॅनिटरी पॅड्स वापरणं चांगलं आहे का? एक तर मी मगाशी म्हटलं तसं आपण काय वापरतो पेक्षा कसं वापरतो तिथे जास्ती अडचणी आहेत. आणि आत्ता तरी असं कुठलं म्हणजे मेन्स्ट्रुअल कप म्हणून जो एक पर्याय आहे तो खूप चांगला आहे, पण तो सरसकट सगळ्यांना वापरणं तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की पॅड वापरणं वाईट मी म्हणणार नाही, पण बऱ्याचदा काय होतं की आपल्याला सोपं काहीतरी पाहिजे असतं. म्हणजे की यूज अँड थ्रोची आपल्याला खूप सवय लागली आहे. त्यामुळे कदाचित तुमची लाईफस्टाईल जी असेल किंवा तुमचं रुटीन काय असेल त्याप्रमाणे आपण ठरवावं खरं. पण मी स्वतःचं माझं सांगेन की मी कम्प्लिटली शिफ्ट झाले आहे पॅडवरनं दुसऱ्या प्रॉडक्ट्सवर की जे एन्व्हायरमेंट फ्रेंडली आहेत. मग हे सांगायचा मुद्दा की होता येतं. तुम्ही कितीही बिझी असा किंवा तुम्ही कितीही धावपळीचा तुमचा दिवस असू दे, पण तरी तुम्हाला कम्प्लिटली स्विच होता येतं. म्हणजे हा आपल्या विषय आहे बरोबर की आहे. काय. कारण बऱ्याचदा मला शहरातल्या बायका असं म्हणतात की नाही आम्हाला वेळच नसतो, त्यामुळे आम्हाला धुवायला, कापड धुवायला किंवा याला वेळ नाहीये. तर माझ्या प्रश्न येतो मनात की मग तुम्ही कपडे पण डिस्पोज ऑफ करून टाकता तर नाही ना, तुम्ही रोजचे कपडे धुता बरोबर. ना. हा, तर मग हे पण तेवढंच सोपं आहे. पण तेच आहे की आपल्याला काय निवडायचंय त्यातनं. बरोबर. आणखीन एक गोष्ट रिक्वेस्ट. चांगलीच आहे. बरोबर. आणखीन एक रिक्वेस्ट आहे तुला, की ते हा बोलताना ते 5 पॉइंट्स त्याचा उल्लेख केला. ते 5 हा पॉइंट्स पुन्हा एकदा सांगा असं म्हणणं आहे. आणि नाहीतर आता आपण दुसऱ्या हा मीटिंगच्या पण शेवटाला येतोय. 5-7 मिनिटं अच्छा. राहिलेली आहेत. हो, 7 हां. मिनिटं राहिले. तर ते 5 पॉइंट हा सांगून मग नंतर तुला काय बोलायचं असेल आमच्याशी तर बोलता येईल. हा तर 5 पॉइंट म्हणजे पहिला हे आहे की पुरेसं पाणी. नंतर दुसरा पॉइंट आहे की बाथरूम जे आपण म्हणतो, कारण आम्ही मेनली गावांमध्ये काम करतो, तिथे बाथरूम ही कन्सेप्टच नसते. म्हणजे आपण घर बघायला जातो तेव्हा आपण म्हणतो की अटॅच्ड आहे की नाही. पण गावांमधल्या घरांमध्ये बऱ्याचदा बाथरूम ही तट्टे किंवा साड्या वगैरे असं लावून बनवलेली असते, जिथे बायका स्वतःला पूर्ण साफ करू शकत नाहीत. त्यामुळे ही आग्रही भूमिका आम्ही बायकांना घ्यायला सांगतो की नाही मला बाथरूम पाहिजे. एक अशी जागा पाहिजे जिथे मी स्वतःला पूर्ण स्वच्छ करू शकेन कपडे न घालता. त्यामुळे हा दुसरा मुद्दा आहे की एक अशी जागा बाथरूम सारखी जी शहरात आहे, गावात नाहीये. नंतर तिसरा मुद्दा आहे की पुरेसं अन्न की जे न्यूट्रिशन देईल. कारण परत एकदा तेच आहे की गावांमध्ये मग हे प्रॉब्लेम खूप की बघायला मिळतात की आयर्न कमी आहे किंवा असे खूप गोष्टी आहेत ज्या आम्ही बघतोय. प्रोटीन इंटेकच नाहीये बायकांचं. त्यामुळे पुरेसं अन्न पण तिला मिळालं पाहिजे, तरच तिचं मेन्स्ट्रुअल हेल्थ पण चांगली राहील ना, नाहीतर उपयोग नाहीये या सगळ्यामध्ये. आणि चौथी गोष्ट आहे की एक कुठलंही ऍब्झॉर्बंट चांगलं, जे मी मगाशी म्हणलं तसं खरं तर आमची इच्छा सर्वोत्तम मिळावं हीच आहे, पण तरी निदान असं काहीतरी चांगलं प्रॉडक्ट तिला मिळावं जे ती वापरताना तिला कुठलंही टेन्शन राहणार नाही आणि ती सेफ पण राहील, असं एक ऍब्झॉर्बंट. आणि सगळ्यात महत्वाची 5वी गोष्ट की असा एक प्लॅटफॉर्म जिथे तिला स्वतः ह्या विषयाबद्दल बोलता येईल किंवा मला जर काही त्रास होत असेल तर तो शेअर करता येईल. कारण बऱ्याचदा असं, आता एक साधी गोष्ट सांगते की जे आम्हाला हे काम करताना लक्षात आलं की बायकांचा असा समज आहे की जेव्हा खूप रक्त तुम्हाला जातं तेव्हा चांगलं आणि जर कमी जात असेल तर वाईट आहे. आता जेव्हा की खूप ब्लिडिंग होत असेल तर त्यांना खुश होतात त्या की चला म्हणजे माझी पाळी पूर्ण झाली, पूर्ण साफ झाली असं म्हणतात. आणि ज्यांना कमी होतं त्यांना असं वाटतं की आपल्यामध्ये काहीतरी कमतरता आहे म्हणून आपल्याला असं होतंय, जेव्हा की हे एक्झॅक्टली उलट आहे की त्या कमी रक्त ज्यांना जातं त्या बायका डॉक्टरकडे जातात आणि ज्यांना हेवी ब्लिडिंग होतं त्या जात नाहीत, त्या आनंदात राहतात. तर खरं तर हे उलट झालं पाहिजे. मग हेच आहे, पण ही माहिती देणार मेन ह्या विषयात नॉर्मल काय आहे, नॉर्मल काय नाहीये ही माहिती देणारा प्लॅटफॉर्म कुठे आहे?
त्यामुळे आम्ही प्रयत्न करतो की प्रत्येक गावात असे व्हॉलेंटियर्स असावेत, प्रत्येक गावातल्या शाळांमध्ये अशा शिक्षिका असाव्यात की ज्या या मुलींशी बोलतील. कारण शाळा बदलतात, शिक्षक तेच राहतात ना. त्यामुळे हे शिक्षक कुठेही गेले तरी मुलींशी ह्या विषयावर बोलू शकतात. त्यामुळे तो एक महत्वाचा 5वा मुद्दा वाटतो. हे 5ही विषय एका वेळी काम व्हायला पाहिजे ह्याच्यावर. आणि डिस्पोजलवर तर मी बोलतच नाही आता, कारण डिस्पोजलचं कुठलंही मॉडेल आपल्या भारतासारख्या सेटअपमध्ये आणणं हा तसाही खूप अवघड विषय आहे. आणि ज्याचं सोल्युशन आता तरी आपल्याकडे नाहीये, जगात नाहीये. की अमेरिकन अमेरिका सुद्धा त्यांचा असा कचरा सगळा दुसऱ्या बेटांवरच नेऊन टाकते. त्यांच्या सोल्युशन नाही, कुठेही याचं सोल्युशन नाहीये. त्यामुळे ह्याच्यावर आता आपण असं फुलप्रूफ काही बोलू शकत नाही की हा हे केलं तर होईलच. म्हणून ह्या 5 गोष्टी आम्हाला महत्वाच्या वाटतात, ज्याच्यावर एका वेळी काम केलं गेलं पाहिजे. बरोबर, इंटिग्रेटेड अप्रोच, इंटिग्रेटेड पाहिजे. हा हा बरोबर आहे. बरोबर. म्हणजे यातली एकही तुम्ही सोडू नाही शकत. बरोबर आहे. हा, तर पुन्हा एकदा अनौपचारिक कट्ट्यावर येऊन आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुझे आभार मनापासून. म्हणजे मला खात्री आहे की हे बाकीचे पण माझ्यावर जे सगळे बसलेत ऐकायला पाहायला, त्यांना सगळ्यांना असं वाटलं असेल खरंच आपण अशा आनंदांच्या पारावर बसलेलो आहे. कारण मला असं आठवतं की तुझ्या अशाच गप्पा मारलेल्या कट्ट्यावरती बसून. आज उर्वी कट्टा ऑनलाईन आहे, पण तसं अनौपचारिक परंतु फार छान झाला. सगळ्यांना आवडला असेल. ज्यांनी ज्यांनी आज याचा सहभाग घेतला त्या सर्वांचे आभार आणि तुझेही मनापासून आभार. आणि उर्वी पब्लिक थँक्यू. आणि उर्वी पब्लिक ट्रस्टने मलाही संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार. थँक्यू. आजचा कार्यक्रम धन्यवाद. संपला असं मी जाहीर करतो. सगळ्यांचे धन्यवाद.